करणार आहोत. शाळा सोडून. नमस्कार, मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. आपण विभिन्न ठिकाणावरून ह्या परीक्षेसाठी इथं मार्गदर्शन घ्यायला आले आहे. डॉक्टर उर्मिला पाटील मॅम आपल्या बरोबर आहेत. ते आपल्याला व्यवस्थित छान मार्गदर्शन करणार आहेत आणि आज खूप डिटेलपणाने पेपर 1 बद्दलची सगळे जे ऍडमिशन फॉर्म कसा भरणे पासून कोणता विषय आपल्याला घ्यायला पाहिजे, विषय 1 कोणता पाहिजे, विषय 2 कसा घेता येईल आपल्या ग्रॅज्युएशन अनुसार, त्याबद्दल आपण मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर मॅडम कडून. आणि आपण अजून 1च मिनिट आपण थांबणार आहोत सर्वांसाठी. जे आपण 4 वाजून 5 मिनिटांनी आपण लगेच सुरुवात करणार आहोत. ह्या पॅन्डेमिकमुळे एक नवीन अनुभव आपण सर्वजण घेत आहोत आणि त्यातून बऱ्यापैकी आपण सावरलेही आहोत. विद्यार्थीही सावरले आहेत, पालकही सक्षम झाले आहेत, मुलंही चांगल्यापैकी आता म्हणजे अभ्यासाला लागले आहेत. ऑनलाईन ज्यांच्याकडे शक्य आहे, ज्यांच्याकडे संसाधने आहेत, ते त्याचा वापर करून अभ्यासाला लागले आहेत. पण ज्यांना जमत नाहीये, ज्यांच्याकडे संसाधने नाहीये, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र सरकार पण प्रयत्न करत आहेत की लवकरात लवकर आपली शाळा सुरू व्हावी. जसे नियम त्या भागानुसार आपल्याला डिसिजन घ्यावा लागणार आहेत आणि आपण ते घेणारच आहोत. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आपण हे सर्व करणार आहोत, एकजुटीने करणार आहोत, सर्व मिळून करणार आहोत. आणि त्यासाठी टीईटी एक्झाम आहे कुठेतरी आपल्याला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी. जसं आरटीईने म्हणलंय की प्रत्येक मुलाचं शिक्षणाचा हक्क आहे, तसंच प्रत्येक मुलाचा एक चांगला शिक्षक मिळवण्याचाही हक्क आहे. टीईटी कुठेतरी आपल्याला त्या क्वालिटी मापदंडावरती मापते, तर त्याबद्दल आपलं काही म्हणणं नाहीये. आपण उलट ती एक्झाम पास करून आपण त्या ज्ञानापर्यंत आपण पोहोचतच आहोत आणि फक्त एक फॉर्मॅलिटीचा भाग असल्यासारखं ते आपण तिथपर्यंत आहोत. कारण ग्रॅज्युएशन झालंय, आपलं बीएड झालंय, आपलं डीएड झालंय, आपलं एससीएड झालंय, आपण अध्यापन मध्ये कोणती तरी डिग्री मिळवली आहे आणि त्याच्यानंतर आपण ही परीक्षा देत आहोत. जशी प्रत्येक विषयाला आज सीईटी कंपल्सरी झाली आहे 12वी नंतर, तसंच हे शिक्षकांसाठी आहे. तर आपण आज टीईटी एक्झाम बद्दल अधिकची माहिती, पेपर 1 बद्दल माहिती करून घेणार आहोत. आपण डॉक्टर उर्मिला पाटील यांचं स्वागत करत आहे. नमस्कार मॅम. हा, नमस्ते. हा, तर मी डॉक्टर पाटील मॅडमला आपण सर्वजण ओळखतच आहात, तरी पण मी जे नव्याने आज जॉईन झाले आहेत त्यांच्यासाठी मॅडमचं इंट्रोडक्शन करून देत आहे. एकच डॉक्टर उर्मिला पाटील मॅडम, त्यांनी MA केलं आहे इतिहास समाजशास्त्रामध्ये. ते डीएड आहेत, बीएड आहेत, एमएड आहेत, त्यांनी PhD ही मिळवलेली आहे. ते सेट नेट टीईटी सुद्धा एक्झाम 2018ची त्यांनी दिलेली आहे. टायड एक्झाम पास झाले. ते खूप अनुभवातून गेलेले आहेत. खूप म्हणजे त्यांनी अभ्यास करून आणि ते अभ्यास जे त्यांना ज्ञान मिळालेलं आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नशील राहिलेले आहेत आणि तेच करत आहेत. त्यांनी त्यावर पुस्तकही लिहिली आहेत, ज्याची माहिती आपण या सेशनच्या शेवटी घेणार आहोत. त्यांचा अध्यापनाचा अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांनी प्राथमिक माध्यमिक स्तरावरती 5 वर्ष केले आहेत. शिक्षणशास्त्र महाविद्यालय म्हणजे बीएड कॉलेजमध्ये त्यांची 10 वर्ष आहेत. ते YCMA चे DA, DSM आणि MA ते कोर्सेस साठी ते समंत्रक म्हणून म्हणजे त्या करिक्युलम डेव्हलपमेंट मध्ये ते सहभागी आहेत. त्यांचे रिसर्च जवळजवळ 8 रिसर्च पेपर त्यांचे पब्लिश झालेले आहेत आणि त्यांचे पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये, आपल्या महाराष्ट्रातल्या कित्येक युनिव्हर्सिटीमध्ये सतत सक्रिय सहभाग असतो. आणि त्यांचे पुस्तकं जे आहेत आलेले आहेत, मार्केटमध्येही आलेले पब्लिश झालेले एक्झामच्या बद्दल आणि त्या पुस्तकांबद्दल अधिकची माहिती आपण ह्या सेशनच्या शेवटी घेणार आहोत. त्याच्या अतिरिक्त त्यांनी इनोव्हेटिव्ह अँड इन्व्हॉल्व्ड इन टीचर एज्युकेशन इन इंडिया को-ऑथर म्हणून फ्युचरिस्टिक टीचर एज्युकेशन ह्या युनिटचं खूप छान पैकी लेखन केलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
ज्याच्यामध्ये आनंद गंगा फाउंडेशन आहे, अक्स एज्युकेशन जी आता 2020 ची जी झाली होती त्याच्यामध्ये पण त्यांना सन्मान मिळाला आहे. अशा आपल्या डॉक्टर उर्मिला पाटील यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आजचा वेबिनार सुरू करावा. धन्यवाद मॅम. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. सुरू करूया मॅडम आपण? हो 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 नक्की. बरोबर, चालेल. सर्वप्रथम मी SR दळवी फाउंडेशन, डॉक्टर नयन सर, त्याचबरोबर डॉक्टर आपलं टीचर शिल्पा मॅडम, या सर्वांचं मी आपला हा सेकंड वेबिनार होतोय आणि आपण तो आयोजित केलेला आहे. याबद्दल मी तुम्हा सर्वांचं आभार मानते. आणखी आपल्या आजच्या वेबिनारला आपण सुरुवात करीत आहोत. Yes, Abhishek sir, you can go on third slide now. हाँ. Yes, ma'am. We can start now. ओके, ठीक आहे. फर्स्ट स्लाइड मॅडम जरा दाखवा. हाँ, नेक्स्ट वन. येस. हाँ, येस. सर्वात प्रथम विद्यार्थी मित्र हो, गेल्या वेबिनार मध्ये मी भरपूर माहिती दिलेली होती की टीईटी एक्झाम म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप कशा पद्धतीने असलं पाहिजे. तर आज जे नव्याने विद्यार्थी जॉईन आपल्या वेबिनारला झालेले आहेत, तर त्यांना मी सांगू इच्छिते की टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, तर याची सुरुवात 2013 पासून झालेली आहे आणि सर्वांना या परीक्षा देणं गरजेचं आहे. या परीक्षेच्या आयोजनाची जी जबाबदारी आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावरती आहे. नेक्स्ट. नेक्स्ट स्लाइड मॅडम. आता आपण टीईटी म्हणजे काय बघितलेलं आहे, तर थोडंसं आपण टीईटीचं महत्त्व जाणून घेऊया. तुमच्या सर्वांच्या मनामध्ये एक क्वेश्चन आला असेल की आपण नेमकं ही परीक्षा का द्यायची आहे, ही परीक्षा आपण का उत्तीर्ण झालं पाहिजे. तर त्याचं कारण आहे विद्यार्थी मित्र हो, कोणतं कारण आहे ते पण आपण पाहूया. नेक्स्ट स्लाइड. तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा जो अधिकार अधिनियम 2009 झालेला आहे, तर यानुसार सर्व प्राथमिक शिक्षकांच्या करिता म्हणजेच इयत्ता 1ली ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला 1ली ते 8वीला शिक्षक म्हणून जर जॉब करायचा असेल तर तुम्हाला टीईटी उत्तीर्ण असणं बंधनकारक केलेलं आहे. सर्व शाळांमध्ये ही अट लागू केलेली आहे 1ली ते 8वीच्या वर्गासाठी. आणखी विशेष म्हणजे सर्व व्यवस्थापन म्हणजे सर्व मॅनेजमेंट, हे कृपया तुम्ही सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या, कारण बरेच त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये प्रश्न असतात आणि ते तुमच्या लक्षात येत नाही. तर सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम म्हणजे इंग्रजी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, मराठी माध्यम असेल, सर्व परीक्षा मंडळे अनुदानित किंवा विना अनुदानित किंवा कायम अनुदानित, तर या सर्व ठिकाणी मॅम ही स्लाइड आपण आहे ना हिंदीमध्ये इंग्लिश किंवा हिंदीमध्ये जरी सांगितली तर जे आपले अमराठी भाषिक आहेत त्यांना जरा समजण्यास मदत होईल. तर आपण दोन्ही हिंदी आणि मराठी दोन्ही प्रत्येक साइड करायला बरोबर. बरोबर, जरा ट्राय करते. ओके. ओके. स्टैंडर्ड 1st to 8th स्टैंडर्ड, जो टीचर जॉब करना चाहते हैं प्राइमरी टीचर, एज अ प्राइमरी टीचर, तो उन्हें टीईटी एग्ज़ाम क्वालिफाइड होना पड़ता है, टीईटी एग्ज़ाम पास होना पड़ता है. अगर वो टीईटी एग्ज़ाम क्वालिफाइड नहीं होते या पास नहीं होते तो उनको टीचर ऐसा म्हणजे शिक्षक म्हणून त्यांना जॉब करता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे की ॲज अ तुम्हाला टीचर म्हणून स्टँडर्ड 1st to 8 तुम्हाला सर्वांना टीईटी क्वालिफाइड होणं गरजेचं आहे, टीईटी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट. हां, आता आपण महत्त्वाचं काय पाहणार आहोत की आराखडा म्हणजे पेपर स्ट्रक्चर तुमचं कसं असणार आहे. म्हणजे स्टँडर्ड 1st to 8th 2 पेपर असणार आहेत. स्टँडर्ड 1st to 5th पेपर 1 आणि स्टँडर्ड 6 to 8 पेपर 2. आणि जे तुम्ही दोन्ही पेपरसाठी ॲप्लिकेशन करणार आहेत त्यांना दोन्ही पेपर तुम्हाला द्यावे लागणार आहेत.
म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणखी विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला हा कंपल्सरी पेपर देणं दोन्हीही गरजेचं आहे. पेपर एकाच दिवशी दोन्ही पेपर असणार आहेत. सकाळी 2.5 तासाचा एक पेपर असणार आहे, दुपारी 2.5 तासाचा एक पेपर असणार आहे. आणि ज्यांनी पेपर नंबर 1 ला ॲप्लिकेशन केले त्यांनी पेपर नंबर 1 ला द्यायचं आहे. ज्यांनी पेपर नंबर 2 ला ॲप्लिकेशन केले त्यांनी 2 ला आणि ज्यांनी दोन्हीसाठी केले त्यांनी दोन्ही पेपर देणं गरजेचं आहे. इथे विद्यार्थी मित्र मी तुम्हाला एक महत्त्वाचं असं सांगू इच्छिते की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्यांचं डी.एड झालेलं आहे, ते पेपर दोन्हीसाठी ॲप्लिकेबल आहेत, अर्ज करू शकतात. फक्त त्यांना एक 6 महिन्याचा कोर्स NCTचा जो आहे, तो पूर्ण करणं बंधनकारक आहे. आणखी ज्या विद्यार्थ्यांनी बी.एड पूर्ण केलेलं आहे, भलेही ते 1 वर्षाचं असेल किंवा 2 वर्षाचं असेल किंवा BA, B.एड इंटिग्रेटेड असेल, तर ते सुद्धा दोन्ही पेपरला ॲप्लिकेशन करू शकतात. फक्त पेपर नंबर 2 लाच ॲप्लिकेशन करू शकतात असं नाही. तर पेपर 1 आणि पेपर 2 ला सुद्धा ते ॲप्लिकेशन करू शकतात. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या वर्गातील इतरांना सुद्धा तुम्ही सांगा, की जे बी.एड झालेत ते दोन्ही पेपर देऊ शकतात आणि असा जी.आर आलेला आहे, शासनाचा असा नियम झालेला आहे. नेक्स्ट मॅडम. आता आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघूया. पेपर नंबर 1 इयत्ता 1ली ते 5वी. तर याच्यामध्ये जो प्राथमिक स्तर आहे, तर तो एकूण 150 गुणांचा असणार आहे. कालावधी 2.5 तासाचा असणार आहे. विद्यार्थी मित्र जे आता जे TETची ॲड निघाली आहे त्यानुसार तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवून मिळालेली आहे. 5 सप्टेंबर 2021 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ॲक्च्युअली त्याची 25 ऑगस्ट लास्ट डे होती. आणि जो पेपर होता तो 10 ऑक्टोबरला होणार होता. परंतु काही कारणामुळं म्हणजे त्या दिवशी UPSCची सुद्धा एक्झाम आहे. तर त्यामुळे काय होणार आहे, की तो पेपर पुढे ढकलला जाणार आहे. तर त्याचं नवीन जी तारीख आहे ती अजून डिक्लेअर त्यांनी केलेली नाहीये. त्यामुळे फक्त इथं मी तुम्हाला डेट न टाकता कालावधी दिलेला आहे. 2.5 तासाचा पेपर तुमचा असणार आहे. आणखी तुमचं एकूण गुण 150 मार्क्स. त्याच्यामध्ये एकूण जे 5 भाग आहेत. आजच्या आपल्या वेबिनारचा विषयच असा आहे, की पेपर नंबर 1 तर पेपर नंबर 1 मध्ये किती सेक्शन आहेत आणि प्रत्येक सेक्शनचा अभ्यास कसा करायचा आहे, प्रश्न कसे विचारले जाणार आहेत, कोणती रेफरन्स पुस्तकं आपण यूज करायची आहेत, प्रश्न संख्या किती असणार आहे आणि संदर्भ म्हणून आपण काय अभ्यास करायचा आहे आणि आपण कशा पद्धतीने अभ्यास केलो तर आपण TET उत्तीर्ण होणार आहे आणि फक्त TET उत्तीर्ण होऊन आपल्याला चालणार नाही, तर उत्तम मार्क सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला नक्की मिळायला पाहिजेत. तर या दृष्टिकोनातून आता आपण सुरुवात करतोय, की याच्यामध्ये एकूण 5 भाग आहेत. 5 भागापैकी पहिला जो भाग आहे तो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, दुसरा भाग आहे भाषा 1, तिसरा भाग आहे भाषा 2, चौथा आहे गणित आणि 5वा आहे परिसर अभ्यास. एकूण 5 विभाग आहेत हे तुम्ही लक्षात सुरुवातीला घ्या. 5 विभागांचे प्रत्येकी 30 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक विभागातील प्रत्येक प्रश्न तुमचा 1 गुणाला असणार आहे. असे ते एकूण तुमचे 150 गुणाला 150 प्रश्न तुम्हाला असणार आहेत. आणि त्याचं जे स्वरूप असणार आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये आता भाषा 2 आणि 3 जे आहे माध्यमांचं किंवा भाषा तुम्ही कुठली सिलेक्ट करायची आहे, तर हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये त्याबद्दल क्वेश्चन आहेत, तर मी माझ्या परीने तुमच्या क्वेश्चनला उत्तर इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता फक्त तुम्ही एवढं समजून घ्या, की 5 सेक्शन आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्शन 30 गुणाला 30 प्रश्नाला असणार आहे. आणखी आपण प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे, कंपल्सरी आहे आणि निगेटिव्ह पद्धती कुठल्याही पद्धतीने असणार नाही. आणखी इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते, की जे ओपन आहे त्यांना 90 गुण पडले पाहिजेत आणि ओपन सोडून जे बाकीचे कास्टवाले आहेत त्यांना 83 गुण पडणं गरजेचं आहे. एवढे झाले की तुम्ही नक्की उत्तीर्ण होऊ शकता. नेक्स्ट स्लाईड. आता आपण पाठ्यक्रम बघूया. इथं इयत्ता 1ली ते 5वी हा जो प्राथमिक स्तर आहे, तर याच्यामध्ये भाषा 1 आणि भाषा 2 आहे आणि याच्यासाठी आपल्याला खालीलप्रमाणे गट आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. तर बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये प्रश्न आहे. इथं मी प्रश्न सुद्धा वाचते बघा. TCHR टॉक फोरममध्ये त्यांनी प्रश्न विचारलेले होते, की मॅडम कॅन यू टेल इफ आय चूज मराठी लँग्वेज
सो पेपर विल कम इन मराठी और इंग्लिश. दुसरा क्वेश्चन असा आहे की महाराष्ट्र टीईटी इट्स कंपल्सरी टू गिव्ह मराठी पेपर. पेपर विल कम इन मराठी ओनली. करू का? नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, इफ यू चूज हिंदी as first language, then second language is English. This option is also available. आणखी लास्ट क्वेश्चन असा आहे की बट इट इज ओनली फॉर हिंदी मीडियम टीचर्स. असे जे हे लँग्वेजच्या संदर्भात 4-5 प्रश्न आलेले आहेत तर त्यांच्या की इथं तुम्ही व्यवस्थित ह्या चार्टचं निरीक्षण करा. भाषा 1 म्हटल्यानंतर पुढं मराठी दिलेला आहे आणि खाली भाषा 2 म्हटल्यानंतर मराठीच्या खाली इंग्रजी दिलेला आहे. जर तुम्ही भाषा 1 मराठी घेतली तर तुमचा 2 नंबरला भाषा 2 येणार आहे इंग्रजी. जर तुम्ही भाषा 1 मध्ये इंग्रजी घेतला तर तुमचा भाषा 2 येणार आहे मराठी. जर भाषा 1 मध्ये जर तुम्ही उर्दू घेतला तर तुमचा भाषा 2 मध्ये तुम्ही मराठी किंवा इंग्रजी कोणताही विषय तुम्ही निवडू शकता. हे प्लीज तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आणि बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी यापैकी कोणतीही एक भाषा जर तुम्ही घेतली तर भाषा 2 मधील तुम्ही मराठी किंवा इंग्रजी तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता ज्यावेळी तुमच्या हातामध्ये पेपर येणार आहे, पेपर बद्दल शंका आहे, तर ज्यावेळी तुमच्या हातामध्ये पेपर येणार आहे तर त्यावेळेला ज्यांचं माध्यम मराठी निवडलेलं आहे तर त्यांचा जो विभाग 1 येणार आहे भाषा 1 मधला तो इंग्रजी 30 प्रश्न असणार आहे. दुसरा येणार आहे मराठी 30 प्रश्न आणि बालमानसशास्त्रातले जे प्रश्न येणार आहेत ते मराठी व इंग्रजी या भाषेमध्ये येणार आहेत. आणखी विभाग 4 आणि विभाग 5 सुद्धा मराठी आणि इंग्रजीमध्ये येणार आहे. हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. नाही समजलं तर पुन्हा आणि तुम्ही रेकॉर्डिंग सगळ्यांनी ऐका. मी इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदीचं सुद्धा मी सांगणार आहे. मराठी माध्यमाचं मी सांगितलेलं आहे. आता ज्यांनी इंग्रजी माध्यम निवडलेलं आहे की ज्यांना इंग्रजी माध्यमातून पेपर द्यायचा आहे तर त्यांचा क्वेश्चन पेपर कसा असणार आहे हे मी तुम्हाला सांगते. विभाग 1 तुमचा इंग्रजी 30 प्रश्न, विभाग 2 असणार आहे तो मराठी 30 प्रश्न, आणखी बालमानसशास्त्र मराठी व हिंदी हे दोन्ही पण तुमचे असणार आहेत. मराठी आणि इंग्रजी ह्या लँग्वेज मध्ये बालमानसशास्त्राचे प्रश्न असणार आहेत. आणखी गणिताचे जे प्रश्न असणार आहेत ते मराठी व इंग्रजीमध्ये आणि परिसर अभ्यासाचे सुद्धा मराठी व इंग्रजीमध्ये असणार आहेत. आता ज्यांचे उर्दू माध्यम निवडलेलं आहे, काय उर्दू माध्यम ज्यांनी निवडलेलं आहे त्यांनी उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी जर मराठी किंवा इंग्रजी भाषा 2 मधला जर विषय निवडला तर तिथं त्यांचा विभाग 1 येणार आहे तो इंग्रजी किंवा मराठीचा येईल आणि विभाग 2 येईल तो उर्दू. आणि जे प्रश्न येणार आहेत विद्यार्थी मित्र हो, बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास, तर ह्या तिन्हींचे जे प्रश्न असणार आहेत ते उर्दू व इंग्रजी असणार आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्यांची हिंदी असणार है, जो छात्र हिंदी माध्यम को सिलेक्ट करना चाहते हैं उनका जो विभाग फर्स्ट है वो इंग्लिश या मराठी दोनों में से एक लैंग्वेज आपको सिलेक्ट करनी पड़ेगी. उसमें सेक्शन 1 होगा और सेक्शन 2 जो है वो आपका हिंदी का होगा. हाँ, और जो बाल मानसशास्त्र और वो जो अध्यापन शास्त्र है उनके जो क्वेश्चन होंगे वो मराठी और इंग्लिश में होंगे. और गणित एंड परिसर अभ्यास जो दोनों सेक्शन है उनके भी क्वेश्चन मराठी और इंग्लिश में होंगे. हिंदी माध्यम के जो स्टूडेंट है वो केअरफुली तुम्ही सर्वांनी व्यवस्थित नीट समझून घ्या. जिनका मीडियम हिंदी है उनका सेक्शन 1 जो है वो इंग्लिश या मराठी होगा. जो भी आपने सिलेक्ट किया है वो सेक्शन 2 हिंदी होगा. और जो सेक्शन 3, 4, 5 है बाल मानसशास्त्र, गणित और परिसर अभ्यास, तीनों के क्वेश्चन जो है वो मराठी और इंग्लिश में होंगे. ये आप कृपया ध्यान में रखिए. जिनकी बंगाली, कन्नड़, तेलुगु, गुजराती, सिंधी ये जो माध्यम सिलेक्ट करना चाहते हैं उनका भी हिंदी के जैसा ही होगा. पहला जो सेक्शन है वो मराठी या इंग्लिश होगा और दूसरा जो सेक्शन होता है वो उन्होंने जो माध्यम सिलेक्ट किया है उनका ही होगा. और सेक्शन 3, 4, 5
मराठी और इंग्लिश दोनों लैंग्वेज में क्वेश्चन आ जाएंगे। इस तरह ये भाषा एक और भाषा दो दोनों भी है। आप सबको मैं आशा रखती हूँ कि आपको समझ आया होगा। नेक्स्ट स्लाइड। नेक्स्ट मॅम हा आता तुम्ही अभ्यास कसा करायचा आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की मराठी, इंग्रजी, हिंदी किंवा उर्दू ह्या ज्या भाषा तुम्ही निवडलेल्या आहेत तर त्याचा तुम्ही अभ्यास कसा करायचा आहे। तर विद्यार्थी मित्र हो, तुम्ही अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही टेक्स्ट बुक गोळा करायचे आहे। उदाहरणार्थ आता इथं मी तुम्हाला मराठी लँग्वेजचं सर्वात प्रथम दाखवते। आता हे मराठी लँग्वेजचं दुसरीचं बुक आहे। हे मराठी लँग्वेजचं 3rd स्टँडर्डचं बुक आहे, तुम्हाला सर्वांना दिसत असेल। त्याच्यानंतर हे 4th स्टँडर्डचं बुक आहे आणि हे 5th स्टँडर्डचं बुक आहे। ही सर्व स्टेट लेव्हलची बुक आहे आणि ही बुक तुम्ही सर्वांनी प्रथम कलेक्ट करायची आहेत। कलेक्ट नाही करता आली तर त्याची PDF तुम्ही घ्या। जर मला शक्य झालं तर मी पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला अगदी नॉमिनल प्राइसमध्ये ती PDF पाठवण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे। तसेच विद्यार्थी मित्र आपलं YouTube चॅनल सुद्धा आहे। YouTube चॅनलला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी भेट द्या। टीईटीचा स्पेशल गाईडन्स आपण सुरू केलेला आहे आणि आत्ताच परवा मॅडमने मगाशी सांगितलं की DSM ला मी समंत्रक म्हणून काम करत आहे। तर DSMच्या महाराष्ट्रातल्या जवळ-जवळ सर्व जिल्ह्यातले विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि सगळ्यांना माझ्या मार्गदर्शनातून 85 ते 100% पर्यंत गुण मिळालेले आहेत आणि इतक्या चांगल्या पद्धतीने व्हिडिओ तयार करून मी त्यांना गाईडन्स देण्याचा प्रयत्न केला। तसंच आज सुद्धा मी तुम्हाला पेपर 1 कशा पद्धतीने तुम्ही इझिली क्रॅक करू शकता हे तुम्हाला मी आता सगळ्यांना सांगत आहे आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व मुद्द्यांची माहिती देत आहे। तसंच माझ्या चॅनलला सुद्धा तुम्ही डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल चॅनलचं नाव आहे, तुम्ही लिहून ठेवा, नंतर भेट द्या। सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे पुढे इथून पुढे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपोआप येत राहतील आणि माझ्याशी तुम्ही कनेक्ट राहाल। तर आता मी तुम्हाला सर्वांना 1ली ते 5वी ची पुस्तकं सगळ्यांना मी ऑलरेडी आता दाखवलेली आहेत। आता मी इथं एक प्रश्नांचं स्वरूप सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। इथं माझ्याजवळ प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत। तुम्हाला सर्वांना प्रश्नपत्रिका दिसत असतील। तर या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये उतार्यावरील प्रश्न असतात, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, वाक्यांचे प्रकार, आज्ञार्थी वाक्य असेल मग किंवा प्रश्नार्थी वाक्य असेल, एकवचन अनेकवचन, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार, म्हणी, काळ, चिन्हे, उपसर्ग घटित शब्द, शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून शब्द, अव्ययांचा प्रकार, शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द, त्याचा प्रकार, पत्राचे प्रकार किंवा वर्ण, कवितेवरून प्रश्न। तर विद्यार्थी मित्र हे प्रश्नांचं स्वरूप आहे। आता ह्याच्यासाठी तुम्ही स्पेसिफिक अभ्यास काय करायचा आहे तर तुम्हाला सर्वांना सवय लागलेली असते की आम्हाला कुठलं तरी एक छोटंसं पुस्तक द्या, ते आम्ही वाचतो आणखी आम्हाला मग 30 पैकी 30 प्रश्न पडू देत। तर तसं ह्या टीईटीचं नाहीये। म्हणून तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या। टीईटीचा रिझल्ट ह्यामुळेच कमी लागतोय की टीईटीचा अभ्यास कसा करायचा हेच लक्षात येत नाही आणि मग आपण भरकटत राहतो आणि विनाकारण काही पुस्तकं आपण वापरतो की ज्याच्यातले प्रश्न सुद्धा परीक्षेला येत नाहीत। तर मी तुम्हाला कोणती पुस्तकं वाचू नका असं काही सांगणार नाही, पण तुम्ही कुठली पुस्तकं वाचा आणि तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर तुम्हाला आउट ऑफ तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पडतील हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते। तर तुम्ही कृपया सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या की ही जी मी तुम्हाला इथं ही जी पुस्तकं तुम्हाला सगळ्यांना दाखवलेली आहेत ही स्टेट बोर्डची जी 1ली ते 5वी ची मराठीची पुस्तकं आहेत तर ती तुम्ही सगळ्यांनी मराठीच्या अभ्यासासाठी वापरा। ज्यांचं हिंदी आहे त्यांनी हिंदीची बुक घ्या, ज्यांनी उर्दू आहे त्यांनी उर्दूची बुक घ्या आणि इंग्रजी ज्यांची भाषा आहे त्यांनी इंग्रजीची बुक घ्यायची आहे। आता अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते। उदाहरणार्थ आता समजा तुम्ही 5वीचं मराठीचं पुस्तक घेतलेलं आहे तर 5वीच्या मराठीचं पुस्तक घेतल्यानंतर किंवा 1लीचं मराठीचं पुस्तक घेतल्यानंतर तुम्ही A4 साइज एक वही घालायची आहे आणि त्या पुस्तकामध्ये 1ली ते 5वीच्या पुस्तकामध्ये सर्व समानार्थी शब्द कोणते आलेले आहेत, विरुद्धार्थी शब्द कोणते आलेले आहेत तर हे सर्व तुम्ही काय करायचं आहे एकत्र करायचं आहे। लक्षात आलं का? म्हणजे तुम्ही 1लीचं पुस्तक वाचत असताना तुम्ही त्याचे भाग करायचे आहेत।
समानार्थी विरुद्धार्थी शब्द 4 पेज सोडा. वाक्यांचे प्रकार, ग्रामर. ग्रामर जेवढं 1ली ते 5वीच्या पुस्तकामध्ये आले तेवढंच तुम्ही घ्यायचं आहे. मग ते मराठीचं असू दे, हिंदीचं असू दे, उर्दूचं असू दे, बंगालीचं असू दे, कुठलीही तुमची लँग्वेज असू दे. फक्त त्या 1ली ते 5वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये, हिंदीच्या पुस्तकामध्ये जे व्याकरण आले तेवढंच घ्यायचं आहे. बाकीचं होल सगळं व्याकरण अभ्यास करायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, एक A4 साइज वही घाला. 1लीचं पुस्तक घ्या. समानार्थी शब्द तुम्ही पहिला घेतलाय, तर पूर्ण 1लीच्या पुस्तकामध्ये समानार्थी शब्द कुठले-कुठले आलेत, ते सगळे तुम्ही नोंद करा. 2रीच्या पुस्तकामध्ये कुठले आले, ज्यावेळी तुम्ही 2रीचं पुस्तक अभ्यास करायला घ्याल, त्यावेळी 2रीच्या पुस्तकातले येणार. असा तुमचा 5 इयत्तांचं पूर्ण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचं कलेक्शन होणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शब्द समानार्थी, विरुद्धार्थी शब्द विचारला जात नाही. तर या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, टीईटीच्या परीक्षेला फक्त स्टेट बोर्डची पुस्तकं यूज करायची आहेत. दुसऱ्या कुठल्याही बोर्डची पुस्तकं नाहीत. हे तुम्ही पहिल्या अगोदर लक्षात घ्या. इतर कुठल्याही बोर्डची पुस्तकं घ्यायची नाहीत. तर अभ्यास करत असताना एक समानार्थी शब्द सांगितला. दुसरा आता मी सांगते त्याच्यामध्ये इझिली की वाक्यांचे जे व्याकरण मधलं नाम असेल, नामांचे प्रकार कुठले आले तेवढेच तुम्ही अभ्यास करायचे आहेत. सर्वनाम कुठले प्रकार आले, सर्वनामांचा अभ्यास किंवा पत्र आले असेल तर पत्रांचे प्रकार कोणते आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र हो, शब्दसमूह कुठले-कुठले आलेले आहेत. वाक्प्रचार कोणते-कोणते आलेले आहेत. आता वाक्प्रचारचं एक कॉलम केलं की 1ली ते 5वी पर्यंत पूर्ण 5 पुस्तकामध्ये जे वाक्यप्रचार सगळे आलेले आहेत, ते सगळे तुम्ही तिथं कलेक्शन करायचे आहेत. म्हणून तुम्ही अभ्यास करताना 5च्या 5 पुस्तकं तुमच्या जवळ पाहिजे. सुरुवातीला तुम्ही ओव्हरलुक करा पुस्तकांचा. नंतर तुम्ही काय करायचंय, पेन घ्यायचा आहे आणि तिथं अंडरलाईन करत-करत वहीमध्ये नोंद करायची आहे त्याची. या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पुस्तकामध्ये जे क्वेश्चन आन्सर दिलेले असतात, पूर्ण एक वाचून झाल्यानंतर समजा आता हा पाठ आहे, इथे मी तुम्हाला दाखवते. तर ह्या पाठावरती जे सर्व प्रश्न दिलेले आहेत, तर ते तुम्ही सगळे सोडवायचे आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे मराठीचा, हिंदीचा, इंग्लिशचा सुद्धा तसाच आहे. इंग्लिशमध्ये तुम्हाला क्वेश्चन जे येतात बघा ते आर्टिकल्स, त्याच्यानंतर करेक्ट अल्टरनेटिव्ह, मिसमॅच पेअर, ॲडजेक्टिव्हज, सिक्वेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स, वन वर्ड, फाइंड आउट व्हिच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर, ऑड टर्म आउट, त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, त्याच्यानंतर उतार्यावरून प्रश्न. तर या पद्धतीने इंग्लिशमध्ये सुद्धा या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप असणार आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला इतर कुठलीही बुक यूज करायची गरज नाही. जास्तीत जास्त तुम्ही मराठीचं वाळिंबेंचं एक मराठी व्याकरणचं पुस्तक आहे. आता नवीन निघालेली आवृत्ती ती थोडीशी तुम्ही डोळ्याखालून घाला. पण माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे की या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर लँग्वेज तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. कमीत कमी तुम्हाला 30 पैकी 25 प्रश्न नक्की प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर येणार आहेत. कुठलाही विरुद्धार्थी शब्द, म्हण असेल, शब्दसमूह असेल, वाक्प्रचार असेल, 1ली ते 5वीच्या पुस्तकाला सोडून कुठलाही वाक्यप्रचार तुम्हाला येत नाही. आणि एक पॅसेज येतो आणि एक कविता येते. याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही पॅसेज वाचून उत्तरं बरोबर सोडवायची आहेत. ज्यावेळी तुम्ही ह्या पुस्तकांचा अभ्यास करणार आहात, त्यावेळी तुमचं वाचन आपोआप होणार आहे. वाचन झालं की याच्यावरती स्वाध्यायामध्ये जे प्रश्न तुम्ही दिलेले आहेत, ते सर्व तुम्ही करेक्ट सोडवायचे आहेत. आणि हे सोडवताना तुमच्या आपोआपच कवितेचे वरचे प्रश्न कसे सोडवायचे, पॅसेजवरचे प्रश्नांची उत्तर कशी सोडवायची, हे तुमचा नक्की अभ्यास होणार आहे. आणि कुठलाही प्रश्न तुम्हाला या पुस्तकाच्या बाहेरचा नसतो. त्यामुळं तुम्ही या पद्धतीने अभ्यास करावा ही माझी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगणं आहे. आणि तुम्ही भाषेचा अभ्यास या पद्धतीने करणं गरजेचं आहे. इतर कुठलीही व्याकरणाची पुस्तकं, कारण खूप व्याकरण डीप मध्ये असतं. समानार्थी शब्द खूप शब्दसंग्रह आहे. शब्दसमूहाबद्दल खूप शब्दसंग्रह आहे. 1ली ते 5वीचा शब्दसंग्रह मर्यादित आहे. 6वी ते 8वीचा वेगळा आहे. 9वी 10वीचा वेगळा आहे. 11वी 12वीचा वेगळा आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला नो लिमिटेशन्स, कुठल्याही पद्धतीच्या मर्यादा नाही. पण इथं तुम्हाला पेपर ते 5 पर्यंत तुम्ही अभ्यास करत असताना फक्त आणि फक्त 1ली ते 5वीचा जो शब्दसंग्रह आहे
तेवढाच तुम्ही काय करायचं आहे, लिमिटेशन अभ्यास करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला इतर पुस्तकं वाचण्याची गरज नाही. फक्त तुम्ही वाळिंबे सरांचं जे पुस्तक आहे मराठी व्याकरणचं, ते थोडंसं तुम्ही डोळ्याखालून घाला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र, बालमानसशास्त्र. आता बालमानसशास्त्रामध्ये इथं तुम्हाला मी अभ्यासाला काही पॉइंट दिलेले आहेत, की जे तुमच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी आहेत. शैक्षणिक मानसशास्त्र 6 ते 11 वयोगटाच्या विद्यार्थ्यांची अध्ययन अध्यापन प्रक्रिया, विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, विविध अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती. हे पॉइंट जे आहेत, तर ह्या व्यतिरिक्त आणखी कोणते पॉइंट येतात ते पण मी तुम्हाला सांगते. प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात. तर त्याच्यामध्ये विशेष शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण, अध्यापन प्रक्रिया, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, त्याच्यानंतर बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या उपपत्त्या, अध्ययन वक्र, त्याच्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे जे मानसिक घटक आहेत ते सर्व विचारले जातात. स्मरण, प्रतिमा, कल्पना, विचार, अवबोध, संबोध, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. त्याच्यानंतर अध्ययन संक्रमण, प्रतिमाने, प्रतिमानांचे जे कुल आहेत ते, प्रत्येक कुलातील कुठलं प्रतिमान, त्याचा उद्गाता कोण आहे, त्याचा विषय कसा आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या अध्यापन पद्धती, कुमारावस्था, बालकांचा विकास, व्यक्तिमत्व, समायोजन, संरक्षण यंत्रणा, अध्ययन प्रक्रिया, त्याचं स्वरूप, असे वेगवेगळे घटक आहेत. आता ह्याचा अभ्यास कसा करायचा? तर याच्यासाठी मी अध्ययन आणि अध्यापन ही 2 बुक तयार केलेली आहेत ऑलरेडी. आपल्या आजच्या वेबिनारच्या शेवटी तुम्हाला ती दाखवणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी ती बुक घ्या. याच्यासाठी मात्र तुम्ही हे बुक तुम्ही अभ्यास करू शकता. खूप डीपमध्ये ती दोन्ही पुस्तकं मी माझ्या अनुभवानुसार तयार केलेली आहेत. 2 वर्ष मी ती पुस्तकं तयार करण्यात घालवलेली आहेत. विद्यार्थी मित्र हो, या टीईटी मध्ये बालमानसशास्त्राचा अभ्यास करत असताना एक जर मुद्दा तुम्ही घेतला तर तो पूर्ण मुद्दा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ आता समजा अध्ययन संक्रमण म्हणजे काय? तर अध्ययन संक्रमण म्हणजे काय? तर त्याचा अर्थ, त्याचं स्वरूप, त्याचा प्रकार, त्याच्या उपपत्त्या कुणी कुठल्या कुठल्या मांडलेल्या आहेत ते, त्याच्यानुसार त्याचे फायदे कोणते आहेत, त्याची उदाहरणं, त्याच्या मर्यादा कोणत्या आहेत, या सर्व गोष्टींचा जर डिटेलमध्ये तुमचा अभ्यास असेल तरच त्यावरती आलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवू शकता. आणि हीच गोष्ट मी माझ्या पुस्तकामध्ये केलेली आहे, की कोणतीही कन्सेप्ट मी मांडत असताना पूर्ण डिटेलमध्ये ती मांडलेली आहे. तुम्ही जर तिची रेफरन्स बुकची यादी बघितली तर खूप डीपमध्ये मी त्याच्यामध्ये त्याचा वापर करून मांडलेली आहे. आता दुसरी गोष्ट, बालमानसशास्त्राचा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्र हो, प्रश्नांचं जे स्वरूप आहे ना ते छोटं नसतं, त्याची लांबी मोठी असते. त्यामुळे प्रत्येक प्रश्नातील पर्यायाचा अर्थ समजून घेणे आणि योग्य पर्याय निवडणे याच्यामध्ये आपल्याला खूप वेळ जातो. म्हणून कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तर तुम्हाला तिथं प्रश्नांचा पर्याय सोडवायला म्हणजे लवकर तुम्ही सिलेक्ट करू शकता. कारण तुम्हाला गणिताचे पण प्रश्न सोडवायचे आहेत आणि गणिताचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला खूप वेळ जातो तिथं. त्यामुळे तुम्ही इथं म्हणजे मराठी आणि जे सोशल स्टडीज आहे म्हणजे परिसर अभ्यासाचं पुढे जाऊन तुम्हाला मी सांगणार आहे ते, आणि इथं मानसशास्त्र, तर ह्या तिन्ही ठिकाणी तुम्ही वेळ तो वाचून गणितामध्ये तुम्ही तो वेळ दिला तरी चालेल. इथं आता एक नमुना म्हणून मी तुम्हाला प्रश्न सांगते बघा. अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे येते? प्रश्न व्यवस्थित नीट ऐका. अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे येते? पर्याय असे आहेत: अभिरुची कमी होणे, दुसरा पर्याय आहे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, तिसरा पर्याय आहे कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे आणि चौथा पर्याय आहे प्रेरकांची तीव्रता वाढणे. असे अ, ब, क, ड 4 ऑप्शन त्यांनी ऑलरेडी दिलेत. आता त्याच्यामध्ये जे पर्याय दिलेत बघा, 1 नंबरचा पर्याय असा आहे अ, ब आणि क फक्त. दुसरा पर्याय असा आहे अ, क आणि ड फक्त. तिसरा आहे ब, क आणि ड फक्त. आणि चौथा आहे अ, ब, क, ड सर्व. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने प्रश्न असतात. त्यामुळं तुमचा अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित तुमचा केला असेल, कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले असेल, तरच तुम्हाला इथं पटकन
ऑप्शन निवडता येईल. तर त्याचा पर्याय बरोबर आहे कुठला? 1 नंबरचा अ, ब, क. अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे. तर हे 3 पठारावस्था कमी होण्याची कारणे आहेत. प्रेरकाची तीव्रता वाढणे हा नाही. तर या पद्धतीनं बालमानसशास्त्राचे प्रश्न असतात. कोणताही बालमानसशास्त्राचा प्रश्न जर बघितला, इथं तुम्हाला मी आता दाखवते, तर सर्व प्रश्नांची लांबी ही मोठी आहे. त्यामुळे तुम्ही याच्यासाठी मी आता पुस्तकं तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात शेवटी. तर ती दोन्ही पुस्तकं तुम्ही अभ्यास केली तर ते तुम्हाला खूप सोयीचं होणार आहे. तर या पद्धतीनं भाषा एकचा आहे. भाषा एकचा एक प्रश्न तुम्हाला आता इथे मी नमुना म्हणून सांगते. इंग्लिशचा पण सांगते आणि मराठीचा पण सांगते. हिंदीचं काही नाहीये माझ्याकडं. आता अ, वाक्याचा प्रकार ओळखा. मराठीमध्ये एक प्रश्न आहे. विधान बघा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. हं? मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. पर्याय बघा कोणते आहेत? संयुक्त, मिश्र, केवल, प्रधान. आता या चारही वाक्यांचे जे प्रकार आहेत ते जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही हे विधान व्यवस्थित निवडू शकता. तर या पद्धतीनं तुमचा अभ्यास व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकांच्या शिवाय पर्याय नाही. तर याचं उत्तर जे आहे ते संयुक्त आहे. या पद्धतीने तुमचा मराठीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आता इंग्लिश मधला तुम्हाला एक प्रश्न सांगते बघा. फिल इन द ब्लँक्स. असा एक प्रश्न आहे. A tree grows in dash dash direction. A tree grows in dash dash direction. पर्याय असे आहेत. राईट, लेफ्ट, अपवर्ड, डाऊनवर्ड. तर कोणता आन्सर बरोबर येईल? कोणी सांगू शकेल का? अपवर्ड. Exactly correct answer. Yes, upward. A tree grows in upward direction. Yes. तर ह्या पद्धतीने प्रश्न तुमचे असणार आहेत. करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठलं सिलेक्ट करायचं, एरर सेंटेन्स मध्ये कोणतं आहे. तर या पद्धतीनं मराठी, इंग्लिश आणि बालमानसशास्त्राचं तुम्हाला मी सर्वांना सांगितलेलं आहे. आता तो आपला मेन विषय आहे इकडं गणिताचा चौथा भाग. इथं मी तुम्हाला आता गणिताची पुस्तकं मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते. विद्यार्थी मित्र हो, हे मी स्वतः अभ्यास करताना सर्व पुस्तकं गोळा केलेली आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. टीईटी आपल्याला पास व्हायचं आहे, उत्तम गुणाने पास व्हायचं आहे. पुस्तकं आपल्याला गोळा करावी लागतील. स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत 1ली ते 8वी दुकानात तुम्हाला कुठेही विकत मिळणार नाहीत. हे तुम्ही लक्षात घ्या. एखाद्या शाळेतून तुम्हाला रिक्वेस्ट करून किंवा जुन्या एखाद्या विद्यार्थ्याची मिळाली तर ती तुम्ही घ्या. नसेल तर पुढच्या आठवड्यात तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी काय करता येते का बघते. गणिताचा अभ्यास कसा करायचा? हे पहिलीचं पुस्तक गणिताचं आहे. हे दुसरीचं आहे. हे तिसरीचं आहे. हे चौथीचं आहे आणि हे 5वीचं आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, ही पुस्तकं सगळ्यांनी कलेक्ट करायची आहेत. 1ली ते 5वीची. आता अभ्यासाला सुरुवात तुम्ही कुठून करणार आहात? तर 1लीच्या वर्गापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार आहात. आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही टीचर म्हणून जॉब करणार आहे आणि 1लीचं पुस्तक आम्ही गणित सोडवायचं का? तर सोडवायला पाहिजे. तर तुम्ही काय करायचं आहे, गणिताचे प्रश्न जे तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला स्वरूप सांगते. आता हे मी इयत्ता 5वीचं पुस्तक घेतले हा. तर 1ली ते 5वीचं असं प्रत्येक पुस्तकाचं तुम्ही अनालिसिस करायचं आहे. मी तुम्हाला आता 5वीचं फक्त सांगते की याच्यामध्ये काय आहे. रोमन संख्या चिन्हे, संख्याज्ञान, बेरीज व वजाबाकी, गुणाकार व भागाकार, अपूर्णांक, कोन, वर्तुळ, विभाज्य व विभाजक, दशांश अपूर्णांक, कालमापन, मापनावरील उदाहरणे, परिमिती व क्षेत्रफळ, त्रिमिती वस्तू व घडणी, चित्रालेख, आकृतीबंध. तर हे फक्त 5वीच्या पुस्तकातले तुम्हाला मी सांगितले. तर असं तुम्ही 1ली ते 5वी पर्यंतचा जो सगळा सिलेबस दिलेला आहे ती सगळी एक्झाम्पल सोडवायची आहेत. जसं तुम्ही मराठीचं बुक हातात घेतला की तुम्ही मराठीचं शोधणार आहात. हा, या वाक्यामध्ये कुठला शब्द आलेला आहे समानार्थी शब्द. तसं तुम्ही इथं गणितामध्ये जे जे उदाहरणं देतील ती सर्व उदाहरणं तुम्ही सोडवत जायचं आहे. आणि जिथं डेफिनेशन असतील, जिथं सूत्र दिलं असेल, उदाहरणार्थ चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे किंवा एखादं समीकरण सोडवायचं सूत्र आहे किंवा
ह्याचं परिमितीचं सूत्र आहे, तर ती सर्व तुम्ही कलेक्ट करायची आहे. त्याच्यासाठी पण तुम्ही A4 साइज एक वही घालायची आहे. ही तुमची स्वतःची नोट्स होणार आहे. जशी तुमची भाषेची होणार आहे, तशी तुमची गणिताची सुद्धा होणार आहे. याच्यासाठी वेगळं बुक कुठलंही तुम्हाला रेफर करायची गरज नाही. तुम्ही जर प्रश्नपत्रिका सगळ्या बघितल्या 6च्या 6 प्रश्नपत्रिका, तर तुमच्या ते लक्षात येईल. इथं आता बघा तुम्हाला मी एक प्रश्न तुम्हाला इथे मी वाचून दाखवते. हा या पुस्तकातलाच प्रश्न आहे. कुणाला सोडवता येते का पहा. प्रत्येकी 2.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी प्रश्न मी पुन्हा एकदा वाचते बघा. प्रत्येकी 2.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 17.5 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? पर्याय असे आहेत 3, 4, 6, 7. बघा कोणाला सोडवता येते का? आणि मग मला नंतर त्याचा आन्सर करेक्ट कोणी सांगू शकत असेल तर बघा, सांगा मला त्याचा आन्सर. परत एकदा प्रश्न मी वाचते बघा. प्रत्येकी 2.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 17.5 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? पर्याय असे आहेत 3, 4, 6, 7. बरोबर आहे. पर्याय 3 बरोबर आहे. पर्याय 1 बरोबर आहे. 1 मध्ये 3 हा अंक दिलेला आहे. अगदी बरोबर आहे. 3 ठिकाणी त्याला कापावं लागेल. तर ह्या पद्धतीने प्रश्न असणार आहेत. सर्व गणिताचे प्रश्न मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला. सर्व गणिताचे प्रश्न या 1ली ते 5वीच्या पुस्तकातलेच असतात. काय फक्त इथं गरज आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची, सोडवण्याची. कारण गणिताला सोडवण्यासाठी वेळ लागतो आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही जास्तीत जास्त गणित तुम्ही नक्कीच सोडवू शकता. त्यामुळे तुम्ही काय करायचं की 1ली ते 5वीची सर्व गणित त्याच्यातली जी आहेत ती सगळी तुम्ही सोडवायची आहेत. मग ती रोमन संख्यावरची असतील, त्रिकोणी संख्या म्हणजे काय असेल, बेरजेची गणित असतील किंवा अपूर्णांकावरची असतील, कोडी सुद्धा त्याच्यावरती येतात. शब्दकोडी जी 4थीच्या 5वीच्या स्कॉलरशिपला विचारली जातात ती, किंवा एखादी आकृती अशी दिली जाते आणि चौकोन त्याच्यामध्ये किती आहेत किंवा त्या चौकोनांची संख्या किती आहे किंवा एखादा ABCD सारखा असा डायग्राम वगैरे देऊन स्कॉलरशिपला विचारले जातं तसं. पण सगळं तुम्हाला 1ली ते 5वी याच्या व्यतिरिक्त प्रश्न येत नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. गणिताचा अभ्यास करणारी बाहेर खूप पुस्तकं आहेत. तुम्ही कुठल्या पुस्तकाचा अभ्यास करायचा हे तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे. हे मी माझ्या अनुभवातून सांगते. हे जर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितला तर सगळा मी सोडवून केलेला आहे बघा. तुम्हाला दिसत असेल. या पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्नांचं स्वरूप पाहायचं आहे. सगळ्या प्रश्नपत्रिका पाहायच्या आहेत. ज्यावेळी तुम्ही अभ्यास करणार आहे, उदाहरणार्थ आता अभ्यास करत असताना ह्याच्यावरती प्रश्न आला, उदाहरणार्थ आता समजा एका वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? असा जर प्रश्न आला आणि असा जर आशय असेल तर त्याच्यावरचे सगळे प्रश्न तुम्ही सोडवायचे आणि परीक्षेला कसे प्रश्न आलेत हे पण तुम्ही तिथं सोडवायचे. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळी प्रश्न आला तर तुम्ही गोंधळून जात नाही, घाबरून जात नाही आणि तुम्ही कमी वेळामध्ये प्रश्न तुमचा सोडवून होतो. या पद्धतीने तुम्ही गणिताचा अभ्यास करायचा आहे. गणितामध्ये सगळे जे इंडेक्स तुमचे दिलेले आहे ऑलरेडी तुम्हाला मी मगाशी फक्त 5वीच्या पुस्तकाचे सगळे मुद्दे सांगितलेले आहेत. तर इथं बघा हे सगळे इंडेक्स मध्ये ऑलरेडी तुम्हाला इथं पॉइंट सगळे दिलेले आहेत. पूर्ण पुस्तक तुमचं कमीत कमी 2-2, 3-3 वेळा तुम्ही सगळे एक्झाम्पल तुम्ही सोडवून टाकायची. कुठल्याही पद्धतीचं गणित तुम्हाला अवघड जाणार नाही. हे 30 प्रश्न गणिताचे आहेत आणि अभ्यास कसा करायचा आहे हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. पुढची स्लाइड घ्या मॅडम. आता परिसर अभ्यास. तर विद्यार्थी मित्र परिसर अभ्यासामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान तर हे सर्व विषय काय झालेले आहेत एकत्रित झालेले आहेत. इयत्ता 1ली ते 5वी मध्ये या सर्व विषयामध्ये हा परिसर अभ्यास इन्क्लूड केलेला आहे. आता 2012च्या ह्याच्यानुसार 1ली आणि 2रीसाठी भाषा आणि गणितची पुस्तकं आहेत तर त्याच्यामध्ये तो परिसर अभ्यास मिक्स केलाय.
आणि जे 3री ते 5वी आहे तर त्याच्यामध्ये ते मिक्स केलेलं आहे. इथं मी तुम्हाला आता काही पुस्तकं मी तुम्हाला दाखवते बघा. पहिली ते 2रीचं आता माझ्याकडे अवेलेबल नाहीये. हे 3रीचं आहे परिसर अभ्यास. हा, हे 3रीचं आहे परिसर अभ्यास. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र हो, हे परिसर अभ्यास 4थीचा आहे. भाग 1 दिसतोय बघा याच्यावरती. त्याच्यानंतर हा भाग 2 आहे 4थीचा परिसर अभ्यास. शिवाजी महाराजांचा इतिहास सगळा याच्यामध्ये आहे. आणि हा जो आहे तो 5वीचा आहे परिसर अभ्यास 1 आणि हा आहे परिसर अभ्यास 2. तर ह्या पुस्तकामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल हे सर्व विषय इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही अभ्यास कोणत्या विषयांचा करायचा आहे तर ह्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. याच्या बाहेरचे प्रश्न येत नाहीत. परिसर अभ्यास मध्ये हे जे 30 प्रश्न विचारले जातात तर हे सर्व प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. आता इथं मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून प्रश्न सुद्धा इथे दाखवणार आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ते पण मी तुम्हाला आता इथं थोडक्यात सांगणार आहे. आता उदाहरणार्थ समजा इतिहास, इतिहासामध्ये किंवा नागरिकशास्त्र जे काही असेल ते प्रश्न बघा. भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? टिपू सुलतान, नवाब सिराजुद्दौला, सम्राट अकबर, राजा शिवछत्रपती. कोण सांगेल याचं बरोबर उत्तर? भारतीय आरमाराचे जनक कोण आहेत? टिपू सुलतान, नवाब सिराजुद्दौला, सम्राट अकबर, राजा शिवछत्रपती. बरोबर आहे, राजा शिवछत्रपती. तर हा बरोबर आहे. आता आणखी एक प्रश्न मला तुम्हाला मुद्दामून इथं सांगायचा आहे. दुसऱ्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. जर तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल तरच तुम्हाला त्याचा अर्थ व्यवस्थित कळणार आहे. बघा प्रश्न ऐका. शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती बरोबर आहे उत्तर. आता एक प्रश्न बघा. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती? 2 विधाने आहेत. एक विधान असं आहे, आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता. अपर्याय आहे, म्हणजे हे विधान आहे. ब विधान आहे, निजामशहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. तर पर्याय असे आहेत, फक्त अयोग्य, फक्त ब योग्य आणि तिसरा पर्याय दोन्हीही अ व ब योग्य आणि चौथा आहे अ आणि ब अयोग्य. इथं आता मी पुस्तकामध्ये तुम्हाला मी उघडून दाखवते. जे आपलं इयत्ता 4थीचं परिसर अभ्यास भाग 2 पुस्तक आहे. इथं पेज नंबर 10, पेज नंबर 10 वरती इथं विधान दिलेलं आहे बघा. काय विधान दिलेलं आहे की आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता. इथे विधान दिलेलं आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. आता ब विधान बघूया आपण. तर पेज नंबर 15, पेज नंबर 15 वरती इथे दिलेलं आहे बघा की आदिलशहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. त्यामुळे निजामशहाने हे विधान इथं चूक आहे. लक्षात येते? तर ह्या पद्धतीनं पुस्तकातलेच प्रश्न असतात आणि तुम्ही क्वेश्चन पेपर जे जुने सगळे आहेत त्यांचा तुम्ही टॅली केला तर तुमच्या ते लक्षात येईल की त्या वेळची जी प्रचलित पाठ्यक्रमाची पुस्तकं आहेत त्याच्यावरतीच प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्या बाहेरचे प्रश्न नाहीयेत, हे तुम्ही लक्षात घ्या. तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्या परिसर अभ्यासाचा अभ्यास करायचा आहे. पुस्तकं तुम्ही सगळी वाचायची आहेत. आता तुम्ही आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की यांचा अभ्यास कसा करायचा. जसं मी तुम्हाला मराठीचं सांगितलं, गणिताचं सांगितलं, वही घाला म्हणून. तर इथं इतिहास किंवा आपलं नागरिकशास्त्र किंवा भूगोल किंवा विज्ञान, तर ह्याच्यासाठी तुम्हाला लिहायला खूप वेळ जाईल वहीमध्ये. तर ह्याच्यासाठी मी एक सोपा पर्याय सांगितलेला आहे की पुस्तक. आता या पुस्तकाचं जर पेज तुम्ही जर बघितलं तर सगळीकडे महत्वाचे जे ठिकाण आहेत तर सगळीकडे मी अंडरलाईन केलेले आहे रेड पेन. तर या पद्धतीने तुम्ही अंडरलाईन करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला पुस्तक वाचाल त्यावेळी फक्त ओव्हरलुक करायचं आहे. इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पूर्ण या बुक मध्ये काय दिलेलं आहे तर शिवाजी महाराजांचा इतिहास, त्याची मर्यादा किती आहे हे तुम्ही वाचल्यावर लक्षात येते.
आणि याच्यातल्याच ह्याच्यावरती प्रश्न येतो हे तुम्ही लक्षात घ्या. खूप शिवाजी महाराजांचा इतिहास वास्त आहे. डिटेलमध्ये नाही आपल्याला अभ्यास करायचा. जे तुमच्या पुस्तकामध्ये इथं आहे तेच अभ्यास करायचं. त्याच्यावरतीच प्रश्न येतात. त्याच्यातलेच प्रश्नांच्या अनुषंगाने पर्याय तुम्हाला दिलेले असतात. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा ओव्हरलूक कराल, ज्यावेळी दुसऱ्यांदा तुम्ही वाचायला जाल, त्यावेळी प्रत्येक पेजवरती तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतंय, इथं मी तुम्हाला कुठलंही पेज जर तुम्ही माझं ओपन केलं, तर तुम्हाला इथं सगळीकडे टिक्का दिसणार आहे, की ज्या विधानावरती प्रश्न येऊ शकतो आणि हे तुम्हाला सुद्धा येणार आहे. हे तुम्हाला सुद्धा येणार आहे. तुम्ही सुद्धा स्वतः तुम्ही स्टडी करत गेला. हां, हा एक ऑप्शन आहे. उदाहरणार्थ आता काय इथं एक विधान आहे बघा. काय? की जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. मग आता कोंढाण्याचे सुभेदार त्या परिस्थितीच्या वेळी कोण होते? त्या दरम्यान कोण होते? असा जर प्रश्न विचारला, तर तुम्हाला नक्की त्याचं उत्तर इथं सिलेक्ट करता येणार आहे. त्याचबरोबर कोणत्या महालात राहत होते? म्हणजे लाल महाल. तर हे सुद्धा तुम्हाला तिथं सिलेक्ट करता येईल. तर विद्यार्थी मित्र, या पद्धतीने प्रश्नांचं स्वरूप असणार आहे. तुम्ही भरकटत अभ्यास करू नका. तुम्ही परिसर अभ्यासाचा अभ्यास करताना फक्त ही 1ली ते 5वीची परिसर अभ्यासाची पुस्तकं म्हणजे 3री, 4थी, 5वीची 3रीचं एकच आहे, 4थीचे 2 भाग आहेत, 5वीचे 2 भाग आहेत. आणि 1लीचं आणि 2रीचं भाषा आणि गणित ह्याच्यामध्येच तो भाग ऑलरेडी आलेला आहे. त्यामुळे तुम्ही गणिताचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये परिसर अभ्यासातला भाग कुठला आलाय ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा सुद्धा दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने इथं दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. आता हे 4थीचं पुस्तक आहे पहा. 4थीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 90 वरती महाराष्ट्रातले प्रमुख स्थळे आणि वाहतुकीचा मार्ग तुम्हाला इथे दिसत असेल बघा. तर हे सर्व दिले. तर याचं सर्व डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करायचा आहे. म्हणजे याच्यावरती कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर देऊ शकता. आणि मग आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिका हातात घेतली, अरे हा तर प्रश्न याच्यातला नाहीये, हा तर प्रश्न बाहेरचा आहे, असं आपल्याला वाटू शकतं. तर हे तुम्ही पहिला कन्फर्म करा, की ते कुठल्या येतीतलं आहे, कुठल्या पेजवरचं आहे. अगदी आपल्याला कुठल्यातरी कोपऱ्यात एखादा बारीकसा शब्द असतो. उदाहरणार्थ आता इथे एक मी तुम्हाला वाचून दाखवते प्रश्न म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना कशी काळजी घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला दाखवते. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? पर्याय असे आहेत. प्रश्न मी पुन्हा एकदा वाचते. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? पर्याय असे आहेत. पूर्वीचा, पूर्वेकडील, पंडित, पुरोगामी. तर कोणता पर्याय बरोबर येईल? कोणी सांगेल? अगदी बरोबर आहे. पर्याय 1 बरोबर येईल, पूर्वीचा. कारण का? तर अश्मयुगीन इतिहासामध्ये तुम्हाला दिलेला आहे. ऐतिहासिक इतिहास कशाला म्हणायचं? प्राग कशाला म्हणायचं? ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ पूर्वीचा म्हणजे पर्याय 1 इथं बरोबर आहे. हे तुम्ही जर अभ्यास केला असेल तरच तुमच्या ते लक्षात येणार आहे. नाहीतर मग तिथं तुमचा गोंधळ होतो. अरे कुठं आला हा इतिहासामध्ये शब्द? असा शब्द तर आलेला नाहीये. कारण इथं जो अश्मयुगीन आहे, हे पुस्तक जर तुम्ही अभ्यासलं तर याच्यामध्ये सर्व अश्मयुगीन अभ्यास दिलेला आहे. आता इथं मी तुम्हाला ते दाखवते काढून, की कशा पद्धतीनं प्राकचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास कशा पद्धतीनं बारकाईनं करणं गरजेचं आहे, हे मी तुम्हाला सांगते. पेज नंबर 8 वरती दिलेला आहे बघा. प्रागैतिहासिक ऐतिहासिक काळ म्हणजे काय आणि प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? तर याच्यामध्ये तो प्रकाश सुद्धा आलेला आहे. तर या पद्धतीनं बारकाईनं तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही भाषेचा अभ्यास करताना वही A4 साइज घाला. 1ली ते 5वीची पुस्तकं रेफर करा. इंग्लिशची पण 1ली ते 5वीची पुस्तकं रेफर करा. हिंदी, उर्दू जे तुम्ही भाषा निवडली असेल तर भाषेचा अभ्यास त्या पद्धतीने तुम्ही करा. परिसर अभ्यासाचा तुम्ही 1ली ते 5वीची पुस्तकं वापरायची आहेत. त्या पुस्तकामध्येच तुम्ही टिक करून ठेवा. गणिताचा अभ्यास करताना 1ली ते 5वीची गणिताची पुस्तकं तुम्ही अभ्यास करायची आहेत. सर्व गणितं तुम्ही 2-2 वेळा सोडवा.
गणित पुन्हा पुन्हा सोडवा म्हणजे तुमचा सराव होईल आणि जे महत्त्वाचे जे आहेत त्याच्या तुम्ही वहीमध्ये नोंदी करून ठेवा. एखादं सूत्र असेल किंवा एखादं त्रिकोणी संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्णांक कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर अ, अजून काही महत्त्वाचे जे तुम्हाला टिप्स मिळतील ते सगळ्या त्याच्यामध्ये नोंद करून ठेवा, की जेणेकरून परीक्षेला जायच्या अगोदर तुम्ही ते वाचून जाऊ शकता. ही गणिताचा अभ्यास झाला. त्याच्यानंतर आता राहिलं बालमानसशास्त्र. तर बालमानसशास्त्रासाठी तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट डिटेलमध्ये वाचणं गरजेचं आहे. तर माझी आता जी 3 पुस्तकं अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण, अध्ययन आणि अध्यापन. तर अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण या पुस्तकामध्ये मूल्यमापन कन्सेप्ट तुम्हाला पूर्ण चांगल्या पद्धतीने मांडलेले आहे आणि जे आत्ताचं असेसमेंट आहे, सर्वांक सातत्यपूर्ण मूल्यमापन, की जे 2005 चा आपला जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे, त्याच्यानुसार मूल्यमापन पद्धती सर्व बदललेल्या आहेत. तर त्याच्या संबंधित हे पूर्ण पुस्तक आहे आणि विद्यार्थी मित्र मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय, की ज्यावेळी तुम्ही पवित्र पोर्टलकडून तुमची जी भरती होणार आहे, म्हणजेच टी परीक्षा आणि प्लस तुम्हाला TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही सुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे. तर त्याच्यामध्ये अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण जे पुस्तक आहे, असेसमेंट फॉर लर्निंग, याच्यातले भरपूर प्रश्न विचारले जातात. कारण मी ऑलरेडी ते काय केलेलं आहे, परीक्षा दिलेल्या आहेत. त्यामुळे मला ते काय होतं लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातूनच मी ते पुस्तक तयार केलेलं आहे. 2018 ची ती मी परीक्षा दिलेली होती. परीक्षेला मला आता 135 गुण पडलेले होते. आणखी दुसरी गोष्ट, तुम्ही टी परीक्षेसाठी फॉर्म भरताना एजचं लिमिट नाहीये. पण ज्यावेळी तुमची नियुक्ती होते ना, त्यावेळी तुमचं एज तिथं तपासलं जातं. ओपनला तुमचं 38 आणि ओपन सोडून बाकीच्यांना 43 एज आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आता तुम्ही टी-ईटीला फॉर्म कोणीही भरू शकता, काहीही अडचण नाही. पण ज्यावेळी तुमची गव्हर्नमेंटला नियुक्ती होईल, त्यावेळी तुमच्या एजचा नक्की तिथे विचार केला जातो. आता हे मी अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण पुस्तकाचं थोडं सांगितलं. तसंच अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही पुस्तकामध्ये सर्व ज्या कन्सेप्ट आहेत त्या मी डिटेलमध्ये मांडलेल्या आहेत. आता हे अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण आहे. पुन्हा आणि तुम्हाला नंतर दाखवले जाईल हे अध्ययन आहे. आणखी हे अध्यापन आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते विद्यार्थी मित्र, कुठलीही कन्सेप्ट उदाहरणार्थ अध्ययन जर घेतली, तर त्याच्या सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. तुम्हाला फक्त 1 किंवा 2 व्याख्या घेऊन चालणार नाही. सर्व व्याख्या अभ्यासला पाहिजे. त्याचं स्वरूप, त्याची वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये कुठले-कुठले घटक आले, त्याचे प्रकार कुठले आहेत, त्याच्यानंतर त्याचे स्तर कुठले आलेले आहेत. त्याच्या प्रकारांचे पण वेगवेगळे ॲटिट्यूड आहेत, वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. त्याच्यानुसार कुठले-कुठले वेगवेगळे प्रकार येतात. तर ह्या सर्व मुद्द्यांचा अभ्यास तुम्हाला या अध्ययन, अध्यापन आणि मूल्यनिर्धारण या तिन्ही पुस्तकामध्ये तुम्हाला करता येईल. तर आणखी दुसरी गोष्ट, की जो छात्र इंग्लिश मीडियम के हैं या हिंदी मीडियम के हैं, उनके लिए मैंने ऑलरेडी लास्ट पेज ऑल सभी वेबसाइट मैंने उधर आपको दे दिए हैं। वो वेबसाइट आप देख के स्टडी कर सकते हैं अच्छी तरह से। कोई आपको दिक्कत नहीं होगी। इंग्लिश में जो वेबसाइट है वो हर एक पॉइंट की मैंने इंग्लिश में डेफिनेशन दी है और इंग्लिश का सब पॉइंट पॉइंट का नाम दिया है और वेबसाइट का मैंने लिंक दिया है। वो आप देख के अच्छी तरह से स्टडी कर सकते हैं। या पद्धतीने तुम्हाला या 5 विषयांचा तुम्ही अभ्यास करू शकता। नेक्स्ट स्लाइड मॅडम. आता हे बुक रेफरन्स फॉर पेपर 1 मी ऑलरेडी भरपूर तुम्हाला याबद्दल सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड मॅडम. आता हा जो सगळा अभ्यासक्रम मगाचपासून मी जो तुम्हाला सांगितला तोच इथं दिलेला आहे तुम्हाला. प्रचलित प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम म्हणजेच 1ली ते 5वी सर्व पाठ्यपुस्तकं. हे एवढं साधं सोपं गणित आहे ते तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर जो तुम्ही डी-एड केलेला आहे किंवा बी-एड केलेला आहे, जे तुम्ही डी-एड केलेलं आहे किंवा जे तुम्ही बी-एड केलेलं आहे, तर याच्यातील सर्व तुमचा अभ्यासक्रम तुमचा असणार आहे. आणि या परीक्षेला तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, जो डी-एड किंवा बी-एड जो अभ्यासक्रम आहे, त्याच्यातले सगळे पॉइंट तुम्हाला मानसशास्त्रामध्ये क्लिअर करणं गरजेचं आहे. बालमानसशास्त्रामध्ये.
आणि बाकीचे जे विषय आहेत जे तुमचे मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड काही जे असेल ते आणि परिसर अभ्यास आणि गणित. तर हे तिन्ही जे आहेत ते तुमचं प्राथमिकचे जी पाठ्यपुस्तक आहेत 1ली ते 5वीची तर ही सगळी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्र जी काठीण्य पातळी असणार आहे तर ती ती जी काठीण्य पातळी असणार आहे तर ती तुमची जी तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा 5वीची तुम्ही देणार आहात म्हणजे विद्यार्थ्यांची जे घेतात त्या पद्धतीनं त्याची काठीण्य पातळी असणार आहे. तुम्ही अभ्यास करा. काठीण्य पातळीचा अजिबात विचार करू नका. तुम्ही पाठ्यपुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास केला की कसाही प्रश्न येऊ दे त्याच्यावरती तुम्हाला घाबरायची गरज नाही. फक्त तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे, वेळ देणं गरजेचं आहे. लक्षपूर्वक तुम्ही मुद्दे सगळे तपासणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र हो, टीईटीचा अभ्यास करत असताना तुम्हाला अंदाजपंची उत्तर देऊन चालत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. भलेही तिथं निगेटिव्ह सिस्टीम नाहीये, तरी सुद्धा जर तुम्हाला पास व्हायचं असेल, उत्तम गुण तुम्हाला मिळवायचे असतील, उत्तम गुणांचा विचार कुठे होतो, की ज्यावेळी तुम्ही पवित्र पोर्टलला ॲप्लिकेशन करता, त्यावेळेला तुम्ही ओपनमध्ये आहात, तुम्हाला 90 मार्क आहेत, तर दुसऱ्याला समजा 92 मार्क असतील, तर 92 वाल्याला फर्स्ट प्रेफरन्स मिळतो. त्यावेळी तिथं एकेका मार्कामध्ये 5-5 हजार नावं असतात. त्यावेळी तिथं एकेका मार्काचं आपल्याला महत्त्व कळत जातं. त्यामुळं तुम्ही ॲक्युरेट अभ्यास करणं गरजेचं आहे. भलेही तुम्हाला कोणी असं सांगत असेल, "अरे, मी जाता-जाता टी-ई-टी दिली आणि पास झालो." तर हे शक्य नाहीये विद्यार्थी मित्र. तुम्ही स्वतः या गोष्टीचा अभ्यास करा, अनुभव घ्या आणि मला तुम्ही सांगा, की मॅडम खरंच टी-ई-टी जाता-जाता करता येण्यासारखी आहे किंवा नाही. कारण त्याचा अभ्यास मी केलेला आहे. गेले 4 वर्ष मी टी-ई-टीच्या सिलेबसमध्ये आहे. म्हणून मी स्वतः टी-ई-टी दिलेली आहे. कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका असतात, अभ्यास कसा करायचा, 2016 पासून मी त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना गाईडन्स व्हावं म्हणून मी ती स्वतः माझ्या अनुभवातून ती पुस्तकं मी तयार केलेली आहेत. जितका जास्तीत जास्त माझ्याकडून तुम्हाला गाईडन्स देता येईल, तेवढा मी तुम्हाला आता देत आहे आणि मी माझ्या चॅनलवरून सुद्धा तुम्हाला सगळ्यांना देत राहणार आहे. नेक्स्ट स्लाईड मॅडम. तर मी ही तुम्हाला आता पुस्तकं तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेली आहेत. अध्ययन माझं पुस्तक आहे, अध्यापन माझं पुस्तक आहे आणि शशिकांत अन्नदाते यांचं एक संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं पुस्तक आहे. आणखी त्यांचा टी-ई-टीचा संच आहे 6 प्रश्नपत्रिकांचा 2013 ते 2019 पर्यंत. जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही हे सुद्धा पुस्तक जर रेफर केलं तरी सुद्धा चालेल. पण अध्ययन आणि अध्यापन ही जी माझी दोन्ही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये मी पूर्ण सगळ्या कन्सेप्ट म्हणजे कुठलीही कन्सेप्ट जर घेतली, उदाहरणार्थ स्मरण जर घेतली, तर स्मरण पूर्ण डिटेलमध्ये मांडलेले आहे. जेवढ्या मला व्याख्या मिळतील तेवढ्या सगळ्या व्याख्या घातल्यात. कारण जर तुम्ही अभ्यास केला विद्यार्थी मित्र तर कुठलीही डेफिनेशन तुम्हाला विचारतात आणि त्यामुळं अध्ययन अध्यापन मी डीपमध्ये तयार केलेले आहेत. पण ही दोन्ही आणखी मी तुम्हाला रेफरन्स म्हणून पुस्तक दिलेत, तीही तुम्ही बघू शकताय. प्रश्नपत्रिका तर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅडम. आता इथं तुम्हाला मी बुक्सचं मगाशी मी जी दाखवली तीच इथं तुम्हाला तर दाखवणार आहे. माझी स्वतःची बुक आहे. फडके प्रकाशननी नामांकित प्रकाशन आहे. हे अध्ययन पुस्तक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्व म्हणजे उदाहरणार्थ आता समजा मी तुम्हाला इथं इंडेक्स थोडी सांगते मी इथं. अध्ययनाचे आकलन ह्याच्यामध्ये मेंदू आधारित असेल, अध्ययन प्रक्रिया, अध्ययन वक्र, अध्ययन संक्रमण तर याच्यावरती खूप प्रश्न विचारतात. अध्ययनावर परिणाम करणारे सगळे घटक डिटेलमध्ये मांडले. त्याच्यानंतर स्मरण, विस्मरण, संबोध, प्रतिमा भरपूर सगळे मुद्दे याच्यावरती मांडलेले आहेत. उपपत्त्या मांडलेल्या आहेत. थॉर्नडाईकची उपपत्ती किंवा ज्या काय असेल ज्ञानरचनावादाचा दृष्टिकोन सगळे या अध्ययन या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये मांडलेलं आहे. पुस्तकाची जाडी बघा तुम्ही किती आहे, कसं आहे. पूर्ण डीपमध्ये तयार केलेलं आहे. रेफरन्स बुक्स जर बघितले तुम्हाला मी इथे शेवटचं दाखवते रेफरन्स बुक किती मी त्याच्यासाठी यूज केलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्र रेफरन्स बुक किती बुक यूज केलेत म्हणजे एका मुद्द्यासाठी तुम्हाला किती बुक वाचावे लागतात कमीत कमी 10 पुस्तकं वाचावी लागतात एका मुद्द्यासाठी. तर तुम्ही हे एक पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व 10 पुस्तक वाचल्यासारखं आहे. बघा इथं एक हा आकडा आहे, इथं हे रेफरन्स पेज आहे, हे रेफरन्स पेज आहे. टोटल मी आकडा तुम्हाला दाखवते. हे रेफरन्स पेज आहे, इथं आहे. टोटल मराठीमध्ये 52 पुस्तकं मी याच्यासाठी रेफरन्स बुक म्हणून यूज केलेत.
त्याच्यानंतर इंग्लिश मधली ही सर्व इंग्लिश मधले रेफरन्स बुक आहेत. 12 नाही 20 इंग्लिश मधली बुक्स रेफरन्स केली. प्रत्येक ठिकाणी इंग्लिश मधली डेफिनेशन दिल्या. इंग्लिश मधले सगळ्या पॉइंटला इंग्लिश मध्ये पण नावं दिलेत. इंग्लिश मीडियमची बुक स्टुडंट जे आहेत त्यांना अभ्यास करण्यासाठी. आणखी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्र इथे तुम्हाला दिसत असेल सगळे मी इंग्लिश मधल्या जे रेफरन्स यूज केले त्याचे सगळ्या वेबसाईट तुम्हाला याच्यावरती दिलेल्या आहे. तिन्ही पुस्तकामध्ये मी त्या पद्धतीने केलेलं आहे. कारण माझा दृष्टिकोन हा असा आहे की महाराष्ट्रामध्ये टीईटी उत्तीर्णतेचं प्रमाण खूप कमी आहे. आणि का तर त्याचा प्रॉपर गायडन्स मुलांना मिळत नाही. तर माझ्या या पुस्तकातून मुलांना प्रॉपर गायडन्स मिळावा आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगल्या क्वालिटीचे शिक्षक त्याच्यातून निर्माण व्हावे ही माझी इच्छा आहे. आणि म्हणून मी हे खूप परिश्रम घेऊन पुस्तक तयार केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड मॅडम. आता हे जे अध्यापन पुस्तक आहे विद्यार्थी मित्र तर पूर्ण अध्यापनाचा भाग त्याच्यामध्ये घातलेला आहे की अध्यापनाचे आकलन म्हणजे जुनी कन्सेप्ट कुठली नवीन कुठली आहे. त्याच्यानंतर विमर्श चिंतन असेल, वर्गातील आंतरक्रिया असतील, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र ज्या वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती आहेत त्या सर्व ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर अध्यापन प्रक्रियेसंबंधीची पूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळू शकते. सेम मगाच्या सारखं स्ट्रक्चर आहे. भरपूर रेफरन्स पुस्तकं यूज केलेली आहेत. आणि महत्वाचं म्हणजे कसं की टीईटीला तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही कदाचित प्रश्नांचं पुस्तक विकत घ्याल एखादं. समजा त्याच्यामध्ये टीईटीला 1000 प्रश्न तुम्हाला दिलेत पण विद्यार्थी मित्र त्यापैकीच प्रश्न येतील असं नाही. आणि मुळात तुम्हाला त्या प्रश्नातल्या पर्यायांचा अर्थ कळणं गरजेचं आहे. म्हणजे बालमानसशास्त्रामध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रश्न जर तुम्ही बघितला तर त्याची जी लांबी आहे ती छोटी नाहीये मोठी आहे. आणि विधानातील जे शब्द आहेत पर्यायातील शब्द आहेत त्यांचा जर अर्थ तुम्हाला कळला नाही तर तुम्ही नक्की तिथं सिलेक्ट करू शकत नाही पर्याय. कारण तिथं तुमचा गोंधळ होतो. त्यामुळे बालमानसशास्त्राचे पेपर तुम्हाला खूप टफ जातात. तर तुम्ही तसं करू नका. कन्सेप्ट समजून घ्या, अर्थ समजून घ्या. अर्थ समजल्याशिवाय तुम्हाला विधानाचा अर्थ लावता येत नाही. नेक्स्ट. आता अध्ययनासाठी मूल्य निर्धारण इंग्लिश मध्ये याला असेसमेंट फॉर लर्निंग म्हणतात. याविषयी आता मगाशी मी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे. हे पुस्तक मूल्यमापन ही कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन जी टीआयटी टेट एक्झाम सुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप उपयुक्त हे पुस्तक आहे. ही तिन्ही पुस्तकं तुम्ही घ्यावे. आपल्या गोरे मॅडम आहेत त्या सुद्धा तुम्हाला याबद्दल आवाहन करतील. तुम्हाला माहिती सुद्धा अजून त्याच्याबद्दल देतील. तर या पद्धतीने मी तुम्हाला आपला पेपर नंबर 1 मध्ये एकूण 5 जे सेक्शन आहेत त्या सर्वांची माहिती तुम्हाला देण्याचा पुरेपूर मी प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. मॅडम मला विचारतील मी त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला देईन. त्या अगोदर मी तुम्हाला माझ्या मनामध्ये 2 गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते की विद्यार्थी मित्र टीईटी जे आता आहे ती पेपर 1 आणि पेपर 2 साठी आहे. भरती होताना तुमची 1ली ते 8वी साठी शिक्षक म्हणून होणार. तर फक्त टीईटी वरती नाही तर टीआयटी टेट ही पुढे जाऊन तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही सुद्धा परीक्षा द्यावी लागते. वर्षातून एकदा याची ऍड येते. 2018ला 2018ला ही परीक्षा झाली त्याच्यानंतर त्याची ऍड निघलेली नाहीये. तर ती सुद्धा परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. त्याची सुद्धा ऍड नंतर येईल. ऍड आल्यावरती आपण त्याच्यावरती त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देऊ शकतोय. तर विद्यार्थी मित्र तुम्ही फक्त टीईटी पुरतच मर्यादित राहू नका. पास होण्यापुरतं असं माझं तुम्हाला आव्हान आहे. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी तुम्ही टीआयटी टेट देणार आहात तर त्याच्यावरती आधारित तुमचं 9वी 10वी 11वी 12वी येथे तुमचं पोस्टिंग होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. 1ली ते 8वी टीईटी पेपर 1 पेपर 2 आणि 9वी ते 12वी हे तुम्हाला टीआयटी टेटच्या आधारे तुमची भरती केली जाते. धन्यवाद मॅम. खूप छान मार्गदर्शन मिळालं आम्हाला. मी अभिषेक सरांना सांगू इच्छिते की मी टीचर ऍपचं स्क्रीन शेअर करणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे स्क्रीन शेअर बंद केलं तरी चालेल. मग मी पुस्तकं आपल्याला कुठे मिळणार आहेत त्याची माहिती देत आहे आता. हा द्या मॅडम. ओके मॅडम. अभिषेक सर. हा येस अभिषेक सर इफ यू
मी शेअर If you करतोय close स्क्रीन. this, yeah, if sharing from your side, I will share from my side. सो आता मी पुस्तकं कशी विकत ऑनलाईन मिळतील याबद्दल माहिती देत आहे. आय एम टेलिंग अबाउट हाऊ यू विल गेट दिस बुक ऑनलाईन. These books will get on teacher app. I'm sharing my screen for that. This is the teacher talk app. You have to download it from Play Store. Easily it is available. And now if you will come on this, you have to log in first, and it is very registration of this app is very easy process. Then you have to go to this हे 3 लाईन आहेत, तिथे तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला भरपूर माहिती मिळते. त्यात पुस्तकं आपल्याला कुठे मिळणार आहे, तर इथं ऑफर्स फॉर टीचर्स, इथं भरपूर रिसोर्सेस, मटेरियल्स, अमेझॉनचे थिंग्स टीचर्स साठी कन्सेशन मध्ये दिले जातात ऍप थ्रू. त्यावर आपण क्लिक करणार आहोत. तर आता कालच हे अपलोड केल्यामुळे हे पुस्तकं आपली वरतीच आहेत. तर तुम्ही खाली पण पाहाल तर भरपूर गोष्टी आहेत जे डेली लाईफ साठी आहेत, आणि ते टीचर म्हणून आपल्याला कन्सेशन मध्ये ह्या ऍपवर अवेलेबल आहेत. आपल्याला जी पुस्तकं हवी आहेत त्यांना फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे, अँड त्यांना मग बाय करून कुठं येणार आहेत, कुठं जाणार आहेत हे बघा. आपण लॉग इन केल्यामुळे मला जास्त अजून मी ऍड्रेस टाकला नाहीये. मी एकदा का ऍड्रेस टाकला तर प्रत्येक वेळी मला ऍड्रेस टाकायची गरज लागणार नाही. So it will come details already if it is fed in. So then I will confirm it, and then it will come. So like this you can go to any book, and if you want all this, I think you should, as a teacher, you should have these 3 books, because these 3 books are will come in use in any exams. And we have PET if you are doing for PhD also. तो ये सारी बुक्स बहुत ही मतलब अच्छे तरीके से खुद के एक्सपीरियंस से मैम ने लिखी हुई है. तो मुझे लगता है ये आपको आपके एज अ टीचर आपके पास होनी ही चाहिए. असेसमेंट वाली तो प्लीज असेसमेंट फॉर लर्निंग आई हैव ओन इट. ये बुक तो जरूर आप लीजिए, क्योंकि एनईपी 2020 में भी हमारी पूरी जो असेसमेंट प्रणाली है वो बदलने वाली है. So I request you, if you want to get this book, you can get this book on teacher app. I will just go back to show you. This is the teacher talk. We will share on the Abhishek sir will share with you on mail also if you have registered for this webinar. I shared the link on chat. Yes, for now, and afterwards yes. I will share on WhatsApp and mail. Yes, thank you for that, sir. Now I will ask the questions which have been asked in chat box. पण मी सुरुवातीचे खूप जे अमराठी भाषिकसाठी म्हणजे ज्यांची स्वतःची मराठी भाषा नाही आहे, फर्स्ट मदर टंग नाही आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांना शिक्षक म्हणून जे नव्याने आता टीईटी एक्झाम साठी पहिल्यांदाच तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी मी मॅम तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपण हे पुस्तकं घेणार आहोतच, पण आपल्याला मग ही पुस्तकं घेतली तर 1ली ते 5वीचे पुस्तकांचा अभ्यास, टेक्स्टबुक अभ्यास करायची गरज आहे का नाहीये? मॅडम, ही जी बुक आहे ती बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याच्यासाठी आहे. ओके. आपल्याला टेक्स्टबुक रीडिंग इज कंपल्सरी. We have to go through this textbooks of class 1 to class 5 of Maharashtra State Board. For math and science, I want to ask you that should we learn in Marathi, or it will be the questions will be in English medium also? दोन्ही मध्ये असणार आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये येतात क्वेश्चन. हा, तर जर आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियमची पुस्तकं जरी वाचली 1ली ते 5वी तरी चालणार आहे. फक्त मला भाषाविषयी एकदा जाणून घ्यायचं आहे आपल्याला की आपण जे भाषा आहे ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड साठी लेवल 1 ची असते आणि इंग्लिश मीडियम साठी लेवल 2 ची असते, पण यांची इंग्लिश मीडियम मध्ये इंग्लिश 1 ची लेवल 1 असते आणि इकडं लेवल 2 असते. तर मॅम आपण कोणती बुक्स रेफर करायला सांगणार, कारण दोन्ही टेक्स्टबुक दोन्ही मीडियम साठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी मीडियमची भाषेची पुस्तकं वेगळी वेगळी आहेत.
तर कोणती रेफर करूया मग? मला माझा इथे सल्ला मॅडम असा आहे की ज्याला जे सुटेबल वाटतील ना त्यांनी ती पुस्तकं घ्यावीत. ज्याला जे सोपं वाटेल, मराठी ज्याला सोपं वाटते त्यांनी मराठी घेऊ देत, ज्याला इंग्लिश सोपं वाटते त्याला इंग्लिश घेऊ दे मॅडम. कारण ते वी आर टॉकिंग अबाउट टेक्स्टबुक क्लास 1 मराठी मीडियम साठी इंग्लिशची टेक्स्टबुक मराठी मीडियमला वेगळी आहे आणि इंग्लिश मीडियमला वेगळी मॅडम, आहे. हा, नाही येस. जी बुक आहेत ना मॅडम, जी मराठी मॅडमची परिसर अभ्यासाचं जे बुक आहे ना मॅडम, सेम तेच इंग्लिश मध्ये आहे स्टेट बोर्डला. इंग्लिश मध्ये ओके ओके डिफरंट नाहीये त्याच्यामध्ये. ओके सर. हा म्हणजे You know, the basic curriculum is same. Maybe Huh. chapters will be different, poems will be different, but the basics are same. So you can refer to Maharashtra State Board English Medium also. You can refer to Maharashtra Medium. मराठी माध्यमांची पुस्तकं वाचली तरी तुम्हाला भरपूर ज्ञान मिळेल. ह्या TET एक्झाम साठी आउट ऑफ सिलेबस म्हणजे आपला सिलेबस ठरलेला आहे. टेक्स्ट बुक क्लास 1 टू क्लास 5, ग्रेड 1 टू ग्रेड 5 असं आपल्याला ठरलेलं आहे. तर काही प्रश्न जे चॅटबॉक्स मध्ये आलेले आहेत ते मी आपल्याला एक एक करून विचारते आहे. तर त्यांनी असं लिहिलं आहे की मैंने प्रथम भाषा हिंदी चुनी है और द्वितीय भाषा अंग्रेजी में. तो मुझे बाल मानस शास्त्र, इतिहास, भूगोल के प्रश्न हिंदी में आएंगे या अंग्रेजी में. तो विच लँग्वेज म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्लिश कोणती लँग्वेज असणार आहे क्वेश्चन पेपरची? हा, एक मिनिट. मॅडम एक मिनिट, मी तो कागद मगाशी घेतलेला. हो, हातात दाखवलं होतं मॅथ्सचं काहीतरी. ते आता मी सगळं इकडे बघता कुठे गेला होता. ओके. सिलेक्ट करून हा सापडला. परत एकदा सांगा मॅडम क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे की माझी फर्स्ट लँग्वेज आहे हिंदी आहे आणि सेकंड लँग्वेज इंग्लिश आहे. तो साइकोलॉजी, हिस्ट्री, ज्योग्राफी के क्वेश्चन हिंदी में आएंगे या इंग्लिश में या मराठी में? ज्यांनी हिंदी फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे काय त्यांना विभाग जो फर्स्ट आहे तो त्यांचा इंग्लिश असणार आहे. विभाग 2 असणार आहे तो हिंदी आणि जो विभाग 3, 4, 5 आहे सायकोलॉजी, त्याच्यानंतर परिसर अभ्यास आणि गणित, तर हे तिन्ही विभागातले जे प्रश्न असणार आहेत ते 2 लँग्वेज मध्ये असणार आहेत, मराठी आणि इंग्लिश. ओके. सो इवन इफ योर आपकी भाषा अगर हिंदी भी है तब भी आपको क्वेश्चन जो बाकी के सेक्शंस के होंगे वो इंग्लिश या मराठी मीडियम मराठी लैंग्वेज में होंगे मैम. So I'm going for next question. I have given B.Ed first semester and second semester will be in next month. So is she eligible to for TET? त्यांची B.Ed चं पहिल्याच वर्षाचा अभ्यास चालू आहे तर त्यांना अलाउड आहे का? हा, मगाशी मी सांगितलेलं होतं की ज्यांनी ग्रॅज्युएशन केले आणि ज्यांचं डीएड झालेलं आहे तर ते पेपर 1 आणि पेपर 2 देऊ शकतात. पण जे बीएड करत आहे, ज्यांनी बीएड पूर्ण केलेलं नाहीये ते कोणत्याही पेपरला आता फॉर्म भरू शकत नाही. तुम्ही बीएड झाल्यानंतर मात्र दोन्ही पेपरला ऍप्लिकेशन करू शकताय. आता तुमचं डीएड नाही त्यामुळे तुम्ही बीएड पूर्ण झाल्याशिवाय पेपर देऊ शकत नाही. ओके. सो जर डीएड पण नसेल तरीही ते पण देऊ नाही शकणार. तर अध्यापन प्रोफेशनल डिग्री इज मस्ट, completion of professional degree is must for this CET exam. So I wish best luck for the next year, ma'am, to you. But keep in practice of TET exam. It's better to start early. Yes, ma'am, I'm going for next question. Okay. Yashashree is asking, मी यशस्वी भट मराठी मीडियम मध्ये शिकली आहे, पण हिंदी शिकवते. बीएड मराठी आहे, मराठी आणि हिंदी लँग्वेज मध्ये आहे. तर फर्स्ट लँग्वेज हिंदी घेऊ का मराठी घेऊ? म्हणजे बीएड त्यांनी मराठी हिंदी मीडियम फर्स्ट लँग्वेज, हिंदी लँग्वेज फर्स्ट होती त्यांची बीएड ला. तर मग त्यांनी कोणती? तुम्ही जर मराठी मध्ये जर बीएड केला असेल तर तुम्ही मराठीच घ्या मॅडम.
नाही नाही, बीएड त्यांनी फर्स्ट लँग्वेज वॉज हिंदी. हिंदी त्यांचं फर्स्ट लँग्वेज होतं मला हा, वाटतं. मग तुम्ही हिंदीमध्ये केला. हिंदी जर तुमची असेल लँग्वेज तर तुम्ही हिंदीच घ्यायला पाहिजे. हिंदी फर्स्ट तुम्हाला ते लँग्वेज. हा Okay. So because it will, you're taking of language 1 and language 2 will impact on the your appointment. जेव्हा पवित्र पोर्टलने गव्हर्नमेंट जॉब भरणार आहे तेव्हा लँग्वेज 1 साठी तुमचा कोणता विषय होता त्याच्यावरती तुमची भरती होणार आहे. तर लँग्वेज 1 तुम्ही नक्की याच्यावरती हे करून, कारण मीडियम ऑफ स्कूल आपली मराठी शाळा आहे, हिंदी शाळा आहे का इंग्लिश मीडियम शाळा आहे, त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार आहे. त्याच्यामुळे आपण भाषेचा नक्की विचार करून आपण भाषा निवडावी. ते अजून पण आणखी आपल्या हातात हा आहे. आणखी मी याच्याबद्दल एक सुचवते की आपण सर्वांनी महाटीईटी जी वेबसाईट आपली आहे, तर या महाटीईटी वेबसाईटला तुम्ही सगळ्यांनी भेट द्या. त्याच्यावरती शासनाचे निर्णय कुठले आहेत, तुमची एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुमचं कोणतं आहे, तर पात्रता गुण कोणते, महत्व कोणतं, तर या सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत. सर्व GR सुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्ही जे टीईटी परीक्षा देणार आहेत आता आणि जे पुढे जाऊन देणार आहेत, जे बीएड करत आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी ते वाचन करणं गरजेचं आहे. आता जो मी हा तुम्हाला इथं मगाशी सुद्धा मी लँग्वेजचा चार्ट दिला, तर ज्यांना अजून कोणाला लक्षात आलं नसेल तर ही सगळी माहिती आपल्या वेबसाईट वरती आहे. तर तुम्ही त्याची प्रिंट काढा आणि ते तुम्ही कन्फर्म करून घ्या. ज्यावेळेला तुमचा आराखडा म्हणून जो आपला हा मुद्दा आहे या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल, तर इथं तुम्हाला भाषा 1 आणि भाषा 2 कशा पद्धतीने सिलेक्ट केली पाहिजे आणि तुमचे पेपर कोणत्या लँग्वेज मध्ये कुठला असणार आहेत, खूप डिटेल आणि खूप इझिली तुम्हाला समजण्यासारखं सगळं दिले. तर तुम्ही प्लीज सगळ्यांनी वेबसाईटला आपल्या भेट द्या आणि सगळी माहिती तिथं आहे. आणखी तुम्हाला कळेल त्याच्यातून. आणि हो. ओके. आणि मी सांगू इच्छिते की आपण ही रेकॉर्डिंग आपली FB लाईव्ह सुद्धा झाली आहे, YouTube वर पण येणार आहे. तर ते तुम्ही परत पाहू शकता की मॅमनी कोणत्या याच्यासाठी काय सांगितलेलं आहे, काय मार्गदर्शन केलेलं आहे. तर मला आता जे विचारायचं आहे, परत एक प्रश्न आलाय की मी बीएड सेकंड वर्षाला आहे, तर मी एलिजिबल आहे का? सो नो, मॅम इज सेइंग की आपली पूर्ण डिग्री आपल्या हातात पाहिजे. जेव्हा आपण कंप्लीट आहे डिग्री तरच आपण टीईटीला हे करू शकतो. पण तुम्ही अभ्यास नक्की ह्या वर्षी सुरुवात करा. मॅम ही टीईटीचं सर्टिफिकेट किती वर्ष चालणार आहेत असं पुन्हा एकदा प्रश्न आलाय, तर तुम्ही नक्की याला आन्सर करा. हा, टीईटीचं जे आहे ते आता नवीनच GR निघालेला आहे. तो सुद्धा आपल्या वेबसाईट वरती आहे. तुम्हाला तो नक्की पाहायला मिळेल. तर तुम्हाला सर्वांना गुड न्यूज आहे की तुम्ही एकदा टीईटी क्वालिफाईड झाला की ती तुम्हाला आजीवन चालणार आहे. पूर्वी त्याची 7च वर्ष मुदत होती, आता तसं नाहीये. तर ती तुम्हाला कायमस्वरूपी हा, लागू होणार आहे. आहे. हे तुम्ही जसे लक्षात आपले घ्या. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, बीएड सर्टिफिकेट आपल्या आयुष्यभर असतात, तशीच ही टीईटी एक्झाम एकदा पास झाली तर हं? अपडेशन जर तुम्ही हं. मार्कांसाठी करत असाल तर ती वेगळी गोष्ट आहे. पण तुमचे जर खूप चांगले हा, मार्क आहेत तर ते तुम्ही नेहमीसाठी ठेवू शकता. आणखी तुम्हाला सांगते मॅडम की जर तुम्ही मार्कासाठी परीक्षा देणार असेल तर ती सुद्धा तुम्हाला पूर्वी 7 वर्षाची 7 चान्स होते तुम्हाला. तर तसं आता नाहीये. तुम्ही किती वेळा ती परीक्षा देऊ शकता हो, तुमचा मार्क अपग्रेडेशन इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी. हे पण तुम्ही व्हेरी गुड. सगळ्यांनी लक्षात घ्या. हां, थँक मॅम फॉर दिस काइंड इन्फॉर्मेशन. मला असं विचारायचंय की ज्या शिक्षिका किंवा शिक्षक बीएड झाले आहेत, त्यांना पेपर 2 देता येईल का? हा, डीएड ज्यांचं झालेलं आहे त्यांना पेपर 2 देता येतो. फक्त त्यांना एक NCT चा 6 महिन्याचा ब्रिज कोर्स आहे, तो तुम्हाला पूर्ण करावा लागेल. ओके. मग त्याला म्हणजे 9 to 12 हे एज्युकेशन किंवा ॲज अ टीचर फक्त टीईटी एक्झामसाठी दे आर पेपर अवेलेबल. 2 साठी फक्त. ओके. सो अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला पुढचे पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन करावे लागणार आहे. हा, ओके. सो आय एम गोइंग फॉर नेक्स्ट क्वेश्चन मॅम. सो आपण अजून 3 क्वेश्चन प्रश्न घेऊया, जर वेगळे असेल तर. परत पुन्हा तोच प्रश्न आहे की माझी फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे, सेकंड लँग्वेज मराठी आहे. तर मग माझे बाकीचे विषय आहेत जसे परिसर अभ्यास आहे किंवा बालमानस सायकोलॉजीचा पेपर आहे.
तो आपल्याला हिंदी आणि मराठी दोन्ही क्वेश्चन मध्ये येणार आहे. पुन्हा मी एकदा सांगू इच्छिते. नाही इंग्लिश मराठीत असणार आहे त्याच्यासाठी. हा, भाषा त्यांची इंग्लिश आणि मराठी असणार आहे. ओके मॅम, मराठी मीडियम मधून एज्युकेशन झाले असेल तर लँग्वेज 1 आणि 2 कशी निवडावी? मराठी आणि इंग्लिश घ्या. हा, म्हणजे सेकंड ऑप्शन तुमच्याकडे भरपूर आहे. फर्स्ट ऑप्शन तुम्ही मराठी ठेवू शकता. बरोबर. तर आता मी एक शेवटचा प्रश्न घेते मॅम. मॅडम तुम्हाला इथे मी हा, बोला. सांगते, हा जो कॉलम आहे ना, मी आपल्या ह्याच्यामध्ये स्लाइड मध्ये दाखवलाय बघा. इथं भाषा 1 इकडे बघा. तर भाषा 1 आणि भाषा 2 सगळ्यांनी लक्षात घ्या. इथं मराठी आहे ना, तर मराठी जे घेतील तर त्यांनी इंग्रजी घेतलं पाहिजे. जे इंग्रजी घेतील त्यांनी मराठी घेतलं पाहिजे. म्हणजे भाषा 1 भाषा 2. जे उर्दू आहे, जर भाषा 1 जर उर्दू निवडली तर भाषा 2 इथं घेताना मराठी किंवा इंग्रजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जर समजा बंगाली, हिंदी, सिंधी वगैरे असेल तर त्यापैकी भाषा 1 जर घेतली तर भाषा 2 तुम्ही मराठी किंवा इंग्रजी घेतली पाहिजे. तर हे इथं ऑलरेडी कॉलम दिलेत. हे तुम्ही व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही समजलं की भाषा निवडायला तुम्हाला काही अवघड नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. D.Ed and B.Ed is very much compulsory, ma'am. If you have not given B.Ed or D.Ed, or if you have not degree of B.Ed, you cannot apply for this CET exam. B.Ed च्या सेकंड वर्षाला असाल तरीही तुम्हाला देता येणार नाही ही. मॅम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. I have applied for TET with my computer professional certificate. And she had just said she had paid 500 rupees. So I don't know what she is asking. काय कळलं नाही. So I will go for next question, ma'am. Ma'am, if you can elaborate that question, I will ask it again. Ma'am got to hear from teachers who had given last year that questions are in English and Marathi. 1 minute. But problem is English was not translated exact in English. Example area was asked in English, and Marathi it was parameter. That teacher was confused. प्रश्नांची एक्झॅक्ट असं नाही होत कळालेली. नाही. ज्यांचा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे त्या सर्वांना माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सर्वांनी ती वेबसाईट वरती जाऊन तिची प्रिंट काढा आणि ते तुम्ही चेक करा. ऑलरेडी हा सगळा चार्ट तिथे दिलेला आहे. हा, ते नाही तुम्ही पण प्लीज सगळ्यांनी लक्षात घ्या. नाही, शी हॅज आस्क्ड की त्यांनी इंग्लिश मध्ये एरिया विचारलाय आणि मराठीमध्ये पॅरामीटर विचारतात. त्याचं असं शक्यतो होत नाही, कारण वेगळे प्रश्न विचारले जात नाही. ते पूर्ण कदाचित आय डोंट नो विच इयर इट वॉज रेफर्ड, बट असं कधी होत नाही, कारण मी पण भरपूर एक्झाम्स दिलेले आहेत आपले B.Ed रिलेटेड. सो तुम्ही दोन्ही प्रश्न वाचायला जाऊ नका, समजून घ्यायला जाऊ नका. तुमची जर मराठी भाषा असेल तर मराठीतलेच प्रश्न विचारा, वाचा. And if you are from English medium, then read only English. Don't get confused between translating Marathi to English or English to Marathi, like that. माझं याबद्दल असं सजेशन आहे मॅडम की शक्यतो तुम्ही ज्या लँग्वेज मधून प्रश्न देणार, मराठी जर प्रश्न निवडले असतील तर तुम्ही मराठी प्रश्न वाचा. पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ जर नाही कळाला तर त्याच्यासाठी स्पेसिफिक त्या प्रश्नामध्ये इंग्लिश वर्ड कुठला आहे ते तुम्ही बघा. काही वेळेला आपल्याला त्या स्पेसिफिक शब्दासाठी इंग्लिश मधला शब्द पटकन कळतो. तर इथं तुम्ही या पद्धतीने प्रश्न वाचणं गरजेचं आहे. ओके, अजून एक मला एक विचारायचं आहे की तुमची शाळा कोणत्या माध्यमातून झाली आहे हे महत्वाचं आहे. आता निवडताना मी इंग्लिश घेऊ का मराठी, यू कॅन डिसाइड फॉर व्हॉट एव्हर लँग्वेज यू ओन. म्हणजे माझी मराठी मीडियम मधून झालंय शिक्षण, तर मी इंग्लिशचं पहिला भाषा घेऊ शकते का? तुमचं जे 10वीचं 12वीचं शिक्षण आहे, B.Edचं शिक्षण आहे, त्याच्यावरती तुमच्या लँग्वेज अवलंबून आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. इथे इच्छेचा प्रश्न नाहीये. टीचर्स हॅव जस्ट आस्क्ड की माझं हिंदी मीडियम मधून झालेलं आहे आणि असं मी ते जे आहे तेच वाचते तुम्हाला एकच. I have done schooling in Hindi medium and college, D.Ed in English medium.
सो आय वॉन्ट टू अप्लाय एडेड स्कूल, हाऊ कॅन आय डू दॅट? लाईक आपण भाषेबद्दल बोलूया. त्यांचं जर हिंदी मीडियम मधून झालंय 10वी तर त्यांना भाषा पहिली त्यांची हिंदीच घ्यावा लागणार आहे आणि हा, दुसरी भाषा हिंदी. ते हो, दुसरी भाषा ते. तर असं इंग्लिश आपण गोष्ट. आपण परत पुन्हा पुन्हा तेच प्रश्न येतात आहे. तर आपण रेकॉर्डिंग मध्ये नक्कीच आपले विद्यार्थी टीचर्स जाऊन FB लाईव्ह किंवा रेकॉर्डिंग पाहतात आहे. तर आपल्याला शेवटचं काही मार्गदर्शन आपण बोलू इच्छिता टेक्स्टबुक बद्दल, तर नक्की त्यांना काय गाईडन्स द्याल शेवटच्या 5 मिनिटात? शेवटी मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन की पेपर नंबर 1 150 गुणांचा आहे, 2.5 तासाचा पेपर आहे. सेक्शन 1 आणि 2 भाषा 2 आहे. तुम्हाला भाषा 1 भाषा 2 आणखी जो गणित आणि परिसर अभ्यास हे जे 4 सेक्शन आहेत, तर त्याची तुम्ही पाठ्यपुस्तकं सगळ्यांनी आवर्जून घ्या आणि त्याचाच अभ्यास करा. शास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा जो एक सेक्शन आहे त्याच्यासाठी तुम्ही माझी पुस्तकं नक्की रेफर करा आणि या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. वरवर अभ्यास न करता तुम्ही बारकाईनं निरीक्षण करून व्यवस्थित अभ्यास करा. कन्सेप्ट तुम्ही सगळ्या समजून घ्या आणि अभ्यासासाठी तुम्हाला ज्या सर्व स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. कारण मी आता 7 फेब्रुवारी 2021 ला माझं डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियली YouTube चॅनल ओपन केलं. तर मी मॅडम ओपन चॅनल केल्यापासून DSMच्या एक्झाम तर आता झाल्या, रिझल्ट लगेच लागला. MAच्या परीक्षा झाल्या, BEdच्या परीक्षा झाल्या. तर आणि मी TET स्वतः दिलेली आहे. TIT टेट पण दिलेले आहे. तर ह्या सगळ्या अनुभवातून मी ज्या स्टेप्स सांगते आणि जे विद्यार्थी फॉलो करतायत, तर त्यांना नक्की यश मिळतंय. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्या सांगितलेल्या सर्व स्टेप्स फॉलो कराव्या, ही माझी तुम्हाला सर्वांना म्हणजे सूचना आहे. मॅम एक शेवटचा महत्वाचा प्रश्न मला वाटतं घेऊया. ह्या मॅम आहेत त्यांनी CTET आपली जी नॅशनल आहे ती दिलेली आहे. दोन्ही पेपर दिलेले आहेत. तर ते डायरेक्टली टाईटचा पेपर देऊ शकतात का? का त्यांना TET देणं गरजेचं आहे? ज्यांनी CTET एक्झाम दिलेली आहे, तर CTET क्वालिफाईड कॅन्डिडेटना जॉब करण्यासाठीच्या ज्या शाळा आहेत त्या राष्ट्रीय लेवलला आहेत आणि त्यांचं स्वरूप वेगळं आहे. आणि जी TETची जी एक्झाम आहे ती प्रत्येक स्टेट मधली जी TET एक्झाम आहे, उदाहरणार्थ आता आपलं महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्राची TET आहे. तशी UPची टेट वेगळी आहे, राजस्थानची टेट आहे. तर हे तुम्ही पहिला लक्षात घ्या. CTET जरी तुम्ही सो इफ दिली यू असेल, वॉन्ट हां, महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कूल, हां, यू हॅव टू हां, गिव्ह अ TET एक्झाम असं. हां, हां. राइट. तर याच्यासाठी सुद्धा मला तुम्हाला एक सर्वांना सांगू इच्छिते, की तुम्ही TET परीक्षेपेक्षा सुद्धा तुम्ही BEd डिग्री घेतल्यानंतर आणि DEd डिग्री घेतल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटला तुम्हाला कुठले जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्ही ह्याला प्रायव्हेटला तुम्हाला कुठले जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत आणि TET दिल्यानंतर तुम्हाला कुठे जॉब लागतो आणि CTET दिल्यानंतर कुठे लागतो. तर याच्याबद्दल सुद्धा मी माझ्या चॅनेलवरती ऑलरेडी 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत. की जॉब अपॉर्च्युनिटीज आफ्टर DEd अँड BEd आणि त्याच्यामध्ये पण 2 टाइप आहेत. एक प्रायव्हेट जॉब आणि एक गव्हर्नमेंट जॉब. तर तुम्ही सगळ्यांनी कृपया ती दोन्ही व्हिडिओ बघा. खूप तुम्हाला जॉब बद्दलच्या अपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत आणि CTET सुद्धा दिल्यानंतर तुम्ही कुठे जाऊ शकता आणि फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता तुम्ही इतर आपल्या पूर्ण भारतामध्ये उदाहरणार्थ नवोदय सारखे स्कूल असतील, तर तिथे तुम्ही कशा पद्धतीने जाऊ शकता हे सुद्धा मी तिथे तुम्हाला गाईडन्स ऑलरेडी दिलेला आहे. आणखी तुम्हाला मी सांगते की CTETची जी एक्झाम आहे ती आता जानेवारीमध्ये होईल. डिसेंबर किंवा जानेवारी 2022 मध्ये. तर ती ऑनलाईन होणार आहे. तर आपली TET जी आता होणार आहे ती ऑफलाईन होणार आहे. कदाचित पुढे जाऊन ती ऑनलाईन होईल. तर हे तुमच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की आता ऑफलाईन होते आहे. हां, तर हे सुद्धा तुम्ही एक लक्षात घेऊन तुम्ही अभ्यासाला सर्वांनी मनापासून प्रयत्न करा. हो, आपली अजून 5 सप्टेंबर ही तारीख आहे. ज्यांनी भरले नाहीये त्यांनी नक्कीच भरावी. करा नक्की. हां. आपण आहे ना उद्या परत भेटणार आहोत पेपर 2 साठी. मी डॉक्टर हं. उर्मिला पाटील मॅमचे धन्यवाद देते. त्यांनी पेपर 1 खूप छानपैकी एक्सप्लेन केलं आहे. अभिषेक सरांचं मी धन्यवाद देते. त्यांनी स्लाईड दाखवली आहे. डॉक्टर हं. नयन सरांचे मी आभार मानते, की त्यांनी हे
आठवणीने मॅडमला पुन्हा बोलवून डिटेलमध्ये वेबिनार घेण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आणि मॅडम पण लगेच तयार झाल्या. तर मी उद्यासाठी येण्यासाठी ज्या शिक्षकांनी पेपर 2 भरलेला आहे त्यांना आवाहन करते की तुम्ही नक्की उद्या परत या आणि पेपर 2 ची मार्गदर्शन घ्या. धन्यवाद मॅम. मी आता हे इथंच ओके. आपण थांबवते. थँक यू Thank you. मॅम. Thank you. Thank you, Thank Shilpa you. madam. Thank you, Urmila madam. Abhijit Whittaker here from ऐसा दलवी फाउंडेशन. आपलं फार फार आभारी आहेत या सेशन बद्दल. फार चांगलाच Thank you. झाला सेशन आणि फार तुम- सुंदर होतं. म्हणजे एवढा इन्फॉर्मेटिव्ह होता की मला पण कळायला आता बऱ्याच काही गोष्टी. Thank you. Thank all you. Thank you, sir. Thank you all teachers for Okay. joining us. सगळ्यांचे आभार आहोत. Okay. Uh, Okay. we have this teacher talk app. तो सगळ्यांना काही हाँ. सजेस्ट या किसी को भी हाँ, कुछ शेवटचं. suggest करेंगे या कुछ फीडबैक होगा, प्लीज आप टीचर टॉक ऐप में अपडेट कर सकते हैं या हमें दे सकते हैं. Abhishek, can you show some demo on the teacher talk app? Yes, sir. We should have it. Abhishek Yeah, sir. one please. second. Yeah, I'm sharing the screen. I request everybody, मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ प्लीज ये देख लीजिए और आपकी आप जब भी फीडबैक या सजेशन देना होगा आप ये टीचर टॉक ऐप से दे सकते हैं. So after मतलब जिसने वो लिंक से इंस्टॉल करना पड़ता है पहले, तो जैसे ही इंस्टॉल हो गया तो अपने को ऐप आ जाएगा यहाँ पे अपने ऐप के मोबाइल के अंदर. तो वी हैव टू ओपन द ऐप. ये अभी मेरा बाय डिफॉल्ट मेरा ऑलरेडी लॉग्ड इन है क्योंकि मैंने क्रिएट किया हुआ है. तो अपने अभी आज बहुत सारे टीचर्स है जिनके अभी अकाउंट नहीं रहेंगे. ओके, तो मैं लॉग आउट करता हूँ. एंड अभी कोई नए टीचर्स आए हैं तो उनको पहले रजिस्टर करना पड़ेगा खुद को. ओके, तो उनको ये ग्रीन बटन पे क्लिक करना है, नॉट अ मेंबर. ओके, तो अभी उसमें आपको पूरे डिटेल्स डालने हैं आपके. ओके, यहाँ पे आपके बेसिक डिटेल्स सारे पूछे गए हैं, वो आप भर दीजिए अकॉर्डिंगली. सब स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चंस है, कुछ कॉम्प्लिकेशन नहीं है. यहाँ पे आपको पिन में डिजिटल पिन डालना है 6 डिजिट के. तो ये सारा फिल करने के बाद आपका अकाउंट क्रिएट हो जाएगा. ओके, जैसे ही अकाउंट क्रिएट हो गया तो आप अंदर चले जाओगे और आपको डायरेक्टली ये स्क्रीन आ जाएगी. ओके, अभी कुछ टीचर्स को अभी बहुत सारे क्वेश्चंस तो रहेंगे ही, वी नो. तो उनको क्या कर सकते हैं, वो क्वेश्चंस आप डिस्कशन फोरम में हमको भेज सकते हो. तो यहाँ पे जैसे ही आप लेफ्ट साइड से ऐसे स्वाइप करोगे बाहर तो एक मेन्यू लिस्ट आ जाएगी. वहां पे आप डिस्कशन फोरम पे क्लिक करिए और लास्ट में एक हमने डिस्कशन फोरम चालू किया गया है. तो वहां पे आप क्लिक करके आप आपके क्वेश्चंस यहाँ पे पूरे पोस्ट कर दीजिए. आपके कुछ भी क्वेश्चंस रहेंगे हम लोग पूरे नोट डाउन करेंगे और अकॉर्डिंगली आपको कम्युनिकेट भी कर देंगे. ओके, एंड आपने मैम ने तो ऑलरेडी बता दिया आपको कि बुक्स कहाँ से लेने हैं. तो एक बार फिर से बता देता हूँ कि आप वहां से वापस से स्वाइप करिए, ऑफर फॉर टीचर्स पे क्लिक करिए एंड यहाँ पे आपको डायरेक्टली 3 ऑप्शन आ जाएंगे कि कौन से आपको बुक लेने हैं. तो उन पे क्लिक करके कितने क्वांटिटी लेनी है, देन बाय और आपके एड्रेस डाल के हमको भेज दीजिए. तो हम अकॉर्डिंगली आपसे कोऑर्डिनेट करके आपके घर पहुंचा देंगे आपको बुक्स. सो दैट वाज फ्रॉम माय साइड, सो वी कैन कंक्लूड दिस. Thank you so much everybody once again. आप प्लीज आप वो लिंक शेयर करेंगे अभिषेक जी. आप जरा प्लीज फीडबैक दे दीजिएगा. अभिषेक, प्लीज शेयर द लिंक in the group and in the chat also. Yeah. Yes, Abhishek sir, I would request you to send one WhatsApp number through which teachers WhatsApp अपने टीचर फोरम WhatsApp ग्रुप में ज्वाइन हो सके. तो वो भी अगर आप लिंक दे दे या फोन नंबर दे दे तो टीचर्स वहां से WhatsApp ग्रुप में आ सकते हैं. Yes ma'am, okay, we will communicate everything. जितने अपने पास डिटेल we will share everything on WhatsApp to everyone. आपको सारी Okay. चीजें हम लोग कोऑर्डिनेट करते रहेंगे अकॉर्डिंगली. Thank you. Thank you once again, Shilpa madam, Urmila ma'am. Thank you, sir. We can end our meeting here.